त्यांच्या सत्कारासाठी इथं जमलोय. खरं तर त्यांचा वाढदिवस उद्या आहे 2 जूनला आणि त्या पूर्वसंध्येला आपण करतोय. आणि आपल्या सगळ्यांना विनोदानं माहिती आहे अनेकांचे वाढदिवस जूनमध्ये असतात जे शाळा प्रवेशासाठी असतात. म्हणजे आज गिनीज रेकॉर्ड असेल की बहुतेकांचे वाढदिवस 1 ते 7 जूनमध्ये असतात. पण डॉक्टरांचा खरा वाढदिवस आहे हे मला माहिती आहे आणि मी त्यांच्यासोबत शाळेतच होतो तर मला माहिती त्यांचा तो खराच वाढदिवस आहे. त्यामुळे आज आपण उद्या वाढदिवस त्यांचा खरा असणार आहे आणि आजच्या पूर्वसंध्येला आपण जमलेलो आहोत. हे कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आम्ही मिनिट टू मिनिट प्लॅनिंग केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं किती बोलायचं काय बोलायचं हे पण ठरवलेलं आहे. अर्थात इमर्जन्सी इज अलाउड, काही मध्ये झालं तर आपण ते अलाउड करणार आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप साधारण असं असणार आहे की पहिल्यांदा सत्कार होईल, सगळ्या ओळख वगैरे झालं सत्कार होईल. नंतर त्याच्यामध्ये एक आपण ई बुक काढलेलं आहे त्याचे 1 मिनिटात प्रकाशन होणार आहे. प्रकाशनाचा अर्थ काय की आपण जे आमचं पुस्तकप्रेमी समूह आहे त्यांच्या पुस्तकप्रेमी समूहावर फक्त आम्ही ते फ्लॅश करणार आहोत आणि मग त्यांनी प्रत्येकाने फॉरवर्ड केलं ते चालेल आपापल्या ग्रुपवर. जे डॉक्टरांना देईन त्यांनी आपल्याकडे जे आमच्या ग्रुपमध्ये नाही त्यांना ते ई बुक बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये 29 लोकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या. त्यामुळे लेखवाचा प्रतिक्रिया होत्या. आमच्या पत्रकारांच्या भाषेमध्ये हेडलाईन पेक्षा डेडलाईन महत्वाची असती हे अनेकांच्या लक्षात न आल्यामुळे अनेकांनी डेडलाईन नंतर दिलं, त्यामुळे ते घेऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण ज्यांचं आले त्यांनी खूप चांगले आणि डॉक्टर खऱ्या अर्थाने त्यांना प्रत्येकाला जसे उमगले ते त्या ह्याच्यामध्ये आहे. उरलेले ज्यांचं आपण घेऊ शकलेलो नाही ते मी डॉक्टरांना पाठवी, ते त्यानंतर त्या ई बुकमध्ये समाविष्ट निश्चितच करतील. आणि या निमित्तानं आपण सर्वांचं स्वागत करणार आहोत. आज व्यासपीठावर खूप मोठे लोक आहेत. एक तर सर्वात प्रथम शिरीषराव चिटणी ज्यांच्या पुढाकाराने हा सगळा कार्यक्रम होतोय. ते साताऱ्याचे सांस्कृतिक व्यासपीठ असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी अनेक कार्यक्रम त्यांच्या दीपलक्ष्मी सभागृहात होतात. आज इथं तो कार्यक्रम होतोय, त्याला सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला. आम्ही सगळ्यांनी मिळून तो कार्यक्रमाचं नियोजन केलं. त्यानंतर श्रोत्री दाम्पत्य तर आहेच आहे, त्यांचा सत्कार आपण नंतर करणार आहोत. आणि ज्येष्ठ शल्यचिकित्सक आणि राजहंस प्रकाशनचे एक संपादक सदानंद बोरसे, नंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते गिर्यारोहक उमेश झिरपे हे सगळे इथं आलेले आहेत. विनोद कुलकर्णी आहेत आणि पुरुषोत्तम पाटील आहेत. म्हणजे ज्या संस्था आज इथं सत्कार करणार आहेत त्यांचे बहुतेकांचे प्रतिनिधी इथं आहेत. कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल, आता मी सांगितलं तसं खूप जे व्यासपीठावर आहेत ती लोक बोलतील आणि नंतर बाकीचे जे आम्ही ठरवले ती लोक बोलतील. आणि जर कोणाला उत्स्फूर्त करायचं असेल तर आपण वेळेप्रमाणे ठरवणार आहे, कारण कार्यक्रमाचे 2 भाग आहेत. दुसऱ्या भागामध्ये प्रदीप देसाई आणि त्यांचे सहकारी इथं साहित्य प्रेमी लता मंगेशकर ह्या कार्यक्रम इथं सादर करणार आहेत. म्हणजे लता मंगेशकरांचं जे साहित्य प्रेम होतं ते गाण्यांमधून कसं उलगडलं जाईल आणि त्याचे काही किस्से सादर करणारे कार्यक्रम ते नंतर सादर करणार आहेत. संदीप श्रोत्री यांच्या मातोश्रींचे आपण स्वागत करूया या ठिकाणी. म्हणजे एखाद्या मातेला आपल्या लेखाचा साठी बघण्याचा योग या निमित्तानं हे खरंच भाग्याची गोष्ट आहे. आणि ते भाग्य खरं डॉक्टरांचं पण आहे की त्यांना त्यांची आई समोर उपलब्ध आहे हे सगळं कार्यक्रम बघण्यासाठी. त्याबद्दल दोघांचे पण अभिनंदन. आज सुरुवातीला आपण व्यासपीठावरील जे 2 मान्यवर खास डॉक्टरांचा सत्कार करण्यासाठी इथं आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. मी विनोद कुलकर्णी यांना विनंती करतो त्यांनी सदानंद बोरसे यांचं स्वागत करावं. हॅलो, शेवटेपर्यंत माईकचं एक बटन दाबून ठेवल्याशिवाय बोलता येत अशी परिस्थिती आहे. शेवटेची वाट बघतोय मी सगळे. आज एक अतिशय चांगला योग आलाय असं आपण म्हटलं पाहिजे. त्याचं कारण असं की सातारला एक मोठी पार्श्वभूमी आहे. म्हणजे लोकमान्य टिळक सातारला यायचे पहिल्यांदा. सातारा असेल, वाई असेल आणि बऱ्याच राजकीय घटना सुद्धा त्या काळातल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या विशेषतः सातारमधून होत असेल. म्हणजे एक वेळ तर अशी आलेली होती की लोकमान्य टिळक आले आणि त्यांची रथातून मिरवणूक काढायची होती आणि पंचमुखी पासून ते आकटेचं जे मंदिर आहे
तिथपर्यंत रथाचे घोडे हे बाजूला काढले गेले आणि लोकांनी रथ ओढत त्यांना त्या समारंभात त्या तिथपर्यंत घेऊन गेले. हे एवढ्यासाठी सांगितलं की सातारचा ब्रेन ड्रेन पुण्याकडे झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण सातारचा ब्रेन ड्रेन जरी झाला असेल तरी पुन्हा सातारमध्ये लोकांनी यायला सुरुवात झाली. साहित्यिक असतील, शास्त्रज्ञ असतील, वेगळ्या क्षेत्रातले लोक असतील, म्हणजे अगदी बघ या ठिकाणी उपस्थित असलेले एव्हरेस्ट शिखर करणारे उमेश झिरपे असतील, बरीच मंडळी आता सातारकडे येत आहेत. विशेषतः सातारमध्ये पुस्तकांच्या प्रकाशनाचं मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू झालेलं आहे. म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये अश्विनी डोंगडे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सातारमध्ये झालं. 5 तारखेला केशव देशमुख म्हणून आहेत, त्यांच्या कवितेचं पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा सातारमध्ये होत आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की वैचारिक जे काही एक सातारची पार्श्वभूमी होती ती पुन्हा प्रस्थापित करण्यामध्ये सर्व सातारकर आपण यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यामध्ये आम्ही पुस्तक प्रेमी समूहाचं आणि त्यातल्या त्यात डॉक्टर संदीप श्रोत्री त्याचे अध्यक्ष यांचं मोठं योगदान आहे असं म्हटलं हरकत नाही. डॉक्टर श्रोत्री यांचा 60वा वाढदिवस उद्या होतोय आणि मग श्रीकांत कात्रे असतील, कुलकर्णी असतील, नानल असतील किंवा आम्ही सगळे जयंत देशपांडे असतील, आम्ही सगळ्या मंडळींनी असं ठरवलं की त्यांचा कार्यक्रम हा 60 निमित्त झाला पाहिजे. कार्यक्रम अशा लोकांची व्हायला पाहिजेत की ज्याचा लोकांनी आदर्श घ्यावा. विशेषतः मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना त्या संदर्भात सुद्धा सातारमधनं काय होतंय हे बघितलं जावं. जसं 66वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 93 साली झाला आणि मराठी साहित्य संमेलनाची एक परंपरा बदलली असं म्हणू किंवा त्या दिवसापासून मराठी साहित्य संमेलनाला ऊर्जित अवस्था आहे. कारण सातारचं संमेलनाच्या वेळेला एकच मागणी होती, फक्त सातारची मागणी होती. पण आता मात्र 10 लोक 15 लोक अशी बरीच मोठी मागणी असते. परंतु त्या 93 सालापासून जे आपण म्हणतो विचाराचं भरणपोषण हे सातारमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आणि डॉक्टर संदीप श्रोत्री यांचा सत्कार करण्यामागं आमची आग्रह भूमिका एवढ्यासाठी होती की मी विशेषतः पुण्यामध्ये गेली 10 वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय. तिथल्या मसापमध्ये मी निवडून आलेलो आहे पुण्यामधून. आणि मला श्रोत्रींच्या एका पुस्तकाचं प्रकाशन सोहळा करण्याचा योग आला, कासवाचं पेठ. आणि मला आश्चर्य वाटलं, म्हणजे इथं राजहंसचे बोरसे सर आहेत, शिल्पे आहेत, की पुण्यामध्ये प्रकाशनाला माणसं येण्याचं प्रमाण जे असतं ते साधारण 40, 50, 60, 100. पण श्रोत्रींच्या पुस्तकाला सातारचं व्यक्तिमत्व असून सुद्धा प्रचंड गर्दी होती. म्हणजे SM जोशीच्या खुर्च्या कमी पडल्या असं पण म्हणू. याचा अर्थ असा होतो की हे व्यक्तिमत्व सातारपुरतं मर्यादित आहे का? तर हे व्यक्तिमत्व सातारपुरतं मर्यादित नाही. त्यांच्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचा एक मित्रांचा संग्रह आहे. नुसता मित्रांचा संग्रह नाही, वैचारिक एक प्रकारचं त्या ठिकाणी जो एक वारसा आहे तो जपला जातोय, ही बाब सुद्धा तितकीच महत्वाची आहे. त्याचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम मला माहिती आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या असं लक्षात आलं की आपण कुणाला बोलवलं पाहिजे, तर आपण अशा व्यक्तींना बोलवलं पाहिजे की जे श्रोत्रींना आतून बाहेरून ओळखतात. बाहेरून आपण सगळ्यांना ओळखतो, पण आतून सुद्धा ओळखणं, त्यांची गुणवैशिष्ट्य काय आहेत ती लोकांच्या समोर मांडणं हेच महत्वाचं असतं. म्हणून आम्ही बोरसे यांना विनंती केली आणि बोरसे यांनी ती मान्य केली. कारण बोरसे हे एक आता महाराष्ट्रात असं व्यक्तिमत्व आहे जे राजहंस प्रकाशनाचं अतिशय सक्षमपणे काम बघतात आणि वेगवेगळी पुस्तकं त्यांच्या संपादनाच्या माध्यमातून जी प्रकाशित होतात, ही प्रकाशित होणारी पुस्तकं एक महाराष्ट्रातले वैचारिक आपण दिशादर्शन ठरणारी आहे. आणि मला आनंदाने सांगितलं पाहिजे की श्रोत्रींचं कुठलंही पुस्तक काढायचं म्हटलं की राजहंस घे. राजहंसने पुस्तक प्रकाशन करावं हे महाराष्ट्रामध्ये आता आपण जे म्हणतो शुभ लक्षण किंवा ब्रँडेड लक्षण झालेलं आहे. आणि अशा वेळेला त्यांची पुस्तकं आता राजहंसकडे पेंडिंग आहेत आणि ही पेंडिंग असलेली पुस्तकं हळूहळू प्रकाशित होतील. आणि आम्हाला खात्री आहे की यावर्षी
या साठीच्या निमित्ताने 3-4 तरी कार्यक्रम इथे पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये, मुंबईमध्ये करण्याचा आमचा विशेषतः प्रयत्न आहे. आज या ठिकाणी व्यासपीठावर विशेषतः झिरपे आहेत, राजहंसचे बोरसे आहेत. महत्वाचं म्हणजे पुढच्या यावर्षी मराठी साहित्य संमेलन 99 सातारला येण्याची 99% शक्यता आहे. 100% म्हणत नाही, पण 100% असं गृहीत धरा. आणि हे आणण्यासाठी प्रयत्न करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या ठिकाणी आहेत. रानवाटाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आहेत. विशेषतः श्रोत्रींच्या मागं खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नीसाठी श्रोत्री आहेत. त्यांच्याच एकदा टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे. कारण मी बघितलं किती अगदी काय म्हणजे मला असं वाटतं की बहुतेक श्रोत्री डॉक्टर हळूहळू प्रॅक्टिस सोडून देतील. जसं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या बाबतीत होतं तसं होण्याची शक्यता सुद्धा काही आपण गृहीत धरूया. परंतु नरेंद्र दाभोळकरांचं मुद्दाम नाव घेतलं की त्यांची आता सगळी पुस्तकं आता हिंदीमध्ये प्रकाशित झालेली आहेत. ही सुद्धा महत्वाची बाब आहे. म्हणजे ते आता राज्याच्या सीमा ओलांडून सगळ्या भारतभर त्यांचं कार्य विशेषतः पोहोचलेलं आहे. मला सांगितलं पाहिजे की श्रोत्री म्हणजे वैचारिक निष्ठा असलेले व्यक्तिमत्व. म्हणजे आपण जर बघितलं की आता अलीकडे हा अर्थ शब्दकोशातच बघायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण जर वेगळ्या पेपरमध्ये अग्रलेख बघितलं तर त्याच्यामध्ये हा मुद्दा येतोय. जे विचारांची पालखी घेऊन जाणारं असं हे व्यक्तिमत्व, हे अपवाद जे असतात त्याच्यामधलं व्यक्तिमत्व आहे. आणि समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे ही महत्वाचं त्यांची भूमिका असते. म्हणजे त्यांचं स्वतःचं प्रॅक्टिस करून रात्र जागून ते जे लिखाण करतायत हे लिखाण अतिशय महत्वाचं असतंय. म्हणजे गेली 3 दशकं वैद्यकीय, सामाजिक, साहित्यिक, निसर्ग आणि पर्यावरण आणि गिर्यारोहण क्षेत्रात त्यांनी आपला ठसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर उमटवलाय. आणि हा ठसा उमटत असताना सातारची जी आपुलकी ती लोकांना लावलेली आहे. जे आम्ही दिल्लीला संमेलनाला गेलो होतो की आम्हाला श्रोत्रींच्यामुळे बरीच निमंत्रण होती. एक मिलिटरी मधले मेजर होते, त्यांच्याकडे आम्हाला निमंत्रण होतं, मित्राकडे होतं. म्हणजे आम्हाला आता मग आता जाणं शक्य नाही म्हणून. परंतु हा जो परिसर एक परीघ त्यांनी जोडलेला आहे तो मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा आहे. महत्वाचं म्हणजे त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जे आपलं काम पोहोचवलेलं आहे आणि एक लोकांना दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. कारण पुस्तकं हे घडवण्याचं काम करत असतात आणि हे घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. म्हणजे मी पुण्यात असं म्हटलं होतं त्या ह्यांच्या वेळेला, आत्ताच धोंगड्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला, की काही माणसं एवढं वाचतात की ते सांडायला लागतात. आणि सांडायला लागलं की मग त्यांना वाटतं की आपण लिहिलं पाहिजे आणि मग ते लिहिण्यामधून लोकांच्या पर्यंत पोहोचतं. आणि हे त्यांच्या बाबतीत खरं आहे. म्हणजे वाचलेलं सांडणं पण आहे आणि भ्रमंतीच्या माध्यमातून होणाऱ्या अनुभवाचं सांडणं पण फार महत्वाचं आहे. म्हणजे एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, कोणी निंदा कोणी वंदा आम्हा सविताचा धंदा, काय तुम्हासी गरज आम्ही भजू पंढरी राज, तुम्ही सारखी चालावे तेव्हा स्वैता मुकावे, तुका म्हणे हो का काही गळा दिला विठ्ठला पायी. म्हणजे हा अभंग तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध अभंगातला आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे की या अभंगाचा अर्थ आपणाला समाजाप्रती संवेदनशीलतेने बघण्यास शिकवतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आमची कुणी नंदा करू अथवा कुणी आमचे कौतुक करू, कोण काय म्हणेल त्याची आम्ही चिंता करत नाही. आम्ही आमचा हा परमार्थाचा धंदा सोडणार नाही. दुसऱ्याच्या हितासाठी काही करावं यातच आमचे स्वहित आहे हे आम्हाला पक्क ठाऊक आहे. आम्ही पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रममाण झालो असलो तरी फक्त मी आणि माझा संसार, माझी मुले बाळे, माझी धन दौलत एवढाच विचार करीत आयुष्य जगायला लागलो तर आमचे स्वहित होणार नाही. या अभंगाची आठवण यावी असे कार्य डॉक्टर संदीप सोत्रे यांचं गेल्या 35 वर्षापासून चालू आहे. म्हणून आपण त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. विशेषतः त्यांची पुस्तकं विद्यार्थ्यांपासून मोठ्यांपर्यंत एक दिशा देणारी आहेत. म्हणजे मग कास पठार असेल, कास पठारांनी तर आपल्या त्यांची मला वाटतं हजारोनी पुस्तकं कास पठारावरची लोकांच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. एव्हरेस्टच्या पायथ्याचे हे पुस्तक तर आपल्या सर्वांना सातारचं वैभव दाखवून देत आहे. नुसतं एव्हरेस्टचं वैभव दाखवत नाही
तर जसं विनोद कुलकर्णीची मुलगी आता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत जाऊन आली, तर सातारचा परिसर असा आहे की हळूहळू तेही मार्केटिंग झालं पाहिजे की तुम्हाला जर गिर्यारोहणाच्या संदर्भात जर पुढे जायचं असेल तर प्रथम सातारला या, राहा, इथले गड किल्ले आपण बघा आणि त्याचा पुढे तुम्हाला उपयोग होईल. त्याच्यानंतर मार्क इंग्लिशचं पुस्तक तर प्रचंड सुंदर आहे. त्यांनी सर्वांना एक प्रकारची ऊर्जा दिलेली आहे. त्याच्यानंतर कासवाचं बेट, इंकाची देवदरी, मनुष्यारण्य, रहस्यमय पेरू, साध अन्नपूर्णेची, काटेरी केनिया या पुस्तकांना विशेषतः समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम केलं असं म्हटलं तर आपण वावगं ठरणार नाही. म्हणजे श्रोत्रियांचं वैशिष्ट्य काय, जसं संत म्हणतात, हातात काम, मुखात नाम, मुखात नाम म्हणजे विचार, आणि मनात राम म्हणजे मूल्य. असं ही संतांची जी शिकवण आहे ती शिकवण आपल्या जीवनात आचरणाऱ्या म्हणजे डॉक्टर संदीप श्रोत्री. उद्या 2 जून त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने हा आपण सत्कार एवढ्यासाठी करत आहोत की तो त्यांचा सत्कार नाही, त्यांनी सातारचं नाव पुढे न्यावं, विशेषतः वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सगळ्यांना उपयोगी पडावं आणि हळूहळू आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस बंद करू एक लेखक म्हणून आपण पुढे जावं. लेखक म्हणून मला आठवतंय पुण्यामध्ये त्याच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि मिलिंद जोशी असं म्हटले, गोनी दांडेकरांनंतर कोण, तर मला गोनी दांडेकरांच्या नंतर संदीप श्रोत्रीमध्ये तसं दिसतंय व्यक्तिमत्व. आणि मी ते ऐकत होतो, मला एकदम, कारण आपलं वाचन आहे पण आपलं प्रचंड वाचन नाही असं आपण म्हणू पाहिजे. तर पण जेव्हा एखादा साहित्यिक असं म्हणतो की गोनी दांडेकरांनंतर डॉक्टर संदीप श्रोत्री, तेव्हा आपल्याला सातारचं महत्व विशेषतः जाणवतं असं म्हणतं चालेल. आज जास्त बोलायचं नाही. मी सातारला 66व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मुखोपाध्याय आले होते, ज्यांना ज्ञानपीठ मिळालेलं होतं, बंगालमधलं अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व. आणि त्यावेळेस त्यांनी आमार काज ही त्यांची बंगालीमधील कविता ही या ठिकाणी सादर केली. त्याचा मराठीतला अर्थ काय आहे, तर या कवितेचा अर्थ असा आहे, माझं काम, असं अमार काज म्हणजे माझं काम. तर त्याच्यामध्ये तिने असं म्हटलंय, मला वाटतं शब्दांना त्यांच्या पायावर उभं करावं, मला वाटतं प्रत्येक छायेला डोळे फुटावेत, स्थिर चित्रांना चालतं करावं, मला कुणी कवी म्हणावं असं मला वाटत नाही, लोकांच्या खांद्याला खांदा लावून आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालत राहावं असं मला वाटतं. या कवितेप्रमाणे डॉक्टर संदीप श्रोत्री हे लोकांच्या खांद्याला खांदा लावून या पुढील त्यांचा कार्य चालू ठेवतील याचा आम्हाला विश्वास वाटतो. आणि स्वाती श्रोत्री नम्र व्यक्तिमत्व, म्हणजे श्रोतीच सगळ्यांना माहिती, स्वाती श्रोत्री अपरिचित माणसाला माहित नाही आणि त्या त्यांच्या पाठीशी आहेतच, अशाच पाठीशी राहतील. हळूहळू त्यांना त्यांची प्रॅक्टिस बंद करून मी त्यांना आग्रह करतोय, मला माहिती आहे पुण्याकडे सरकवा. मी त्यांना असं काय म्हणतो की पुण्याकडे जाऊ, काम आहे. मी बघितलं म्हणजे बघा, आता कोल्हापूरची लवटे सर आहे, पुण्यामध्ये त्यांचं वसंत व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान झालं आणि अक्षरशः लोकांचा गराडा त्यांच्या भोवती पडला. मागच्या वर्षी संदीप श्रोत्री यांचं नाव, ते एक माझा एक मित्र आहेत स्वप्नील पोरे म्हणून, ते दरवर्षी मला म्हणतात 1-2 नावं सुचवा, 1-2 नावं सुचवा. मागच्या वर्षी आम्ही संदीप श्रोत्रींचं नाव सुचवलं होतं. त्यांचं भाषण गाजलं, अक्षरशः पुण्यामध्ये लोकांचा गराडा पडला आणि ते म्हणतात, अरे वा, काय सुंदर नाव आम्हाला तुम्ही देताय. यावर्षी विशेषतः लवटे सरांच्या बरोबर आमच्या मुकुंद फडकेंचं पण व्याख्यान झालं. याचा अर्थ एकच होतो, सातारमध्ये प्रचंड असं एक प्रकारचं लोकांच्या मध्ये क्षमता असणारी नावं आहेत, लेखक आहेत, कवी आहेत आणि ह्या सर्वांनी पुढे जाण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करत आहोत, सर्वच क्षेत्रामध्ये, वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करत आहोत. त्यातलं एक प्रमुख नाव आपण त्यांच्या उद्याच्या 60च्या वाढदिवसाच्या निमित्तानं टाळ्या गाजून त्यांचं स्वागत करावं आणि या पुढचा काळ आता लोकांच्या खांद्याला खांदा लावून ते करता येतं, तर अजून वाढावं अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करावी. त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या हे सगळं ऐकतायत. मला अतिशय आनंद वाटतो की त्यांना हा कार्यक्रम बघायला मिळतोय. ही फार महत्वाची बाब आहे. महत्वाचं म्हणजे त्यांचे बंधुराज, त्यांच्या वहिनी, एकत्र कुटुंब आहे. म्हणजे आपण एक आता बघितलं पाहिजे की काय मूल्य कशी जपली जातात, मूल्य जपणारी नावं बघताना अशी व्यक्तिमत्व आपण जेव्हा बघतो तेव्हा मला आनंद वाटतो.
तसं वासुदेव कुलकर्णीला मी असं फोन केला होता परवा की आपला एक लेख द्या म्हणून. ते म्हणजे तुम्ही सांगायची जरूर नाही, मी ऑलरेडी दिलेला आहे. आणि पुढे ते जे बोलले ते फार महत्वाचं आहे. ते म्हणजे श्रोत्रींचा फोन येऊ न येऊ, मी त्यांच्या वडिलांना आठवड्यातनं एकदा भेटायचोच कुठल्याही परिस्थितीत. कारण त्यांचा माझा जो एक कम्युनिकेशन असायचं, त्यांचं मला फोन असायचे, चौकशी असायची, आणि तेव्हा मला एक आधार वाटायचा जो सातारमध्ये, तो महत्वाचा आहे. याचा अर्थ असा होतो की श्रोत्री हे जे पुढे जात आहेत त्याच्यामध्ये त्यांचे भाऊ असतील, त्यांची पत्नी असेल, आई असतील, वडिलांचं पार्श्वभूमी असेल, या सगळ्यांचा मोठं योगदान आहे. एवढंच मी सांगेन. पुन्हा एकदा या निमित्तानं आम्ही एवढंच सांगतो की हा एकच कार्यक्रम नाही आहे. साधारणपणे त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं आणि काही निमित्तानं आमचा असा विचार आहे एक 10-12 कार्यक्रम तरी सातारा आणि पुण्यामध्ये घडवून आणावे. तसा आम्ही नक्की प्रयत्न करू असं मी तुम्हाला आश्वासन देऊन माझं प्रास्ताविक संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद शिरीषराव. यानंतर खरं सूत्रसंचालनाचं म्हणून जास्त बोलायचं नसतं, पण पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात असं आलंय की भरलेल्या खुर्च्या जास्त रिकाम्या खुर्च्यांपेक्षा. आणि हे यामागं डॉक्टर श्रोत्रींची लोकप्रियताच असायला हरकत नाही. आणि आम्ही एवढे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा अनेक लोकांना बोलवावं लागतं, तर उत्स्फूर्तपणे लोक आले, त्याबद्दल सर्वांचं स्वागत. यानंतर मी विनोद कुलकर्णी यांना आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचं मत व्यक्त करावं. विनोद कुलकर्णी, त्यानंतर श्रीकांत कात्रे आणि त्यानंतर पुरुषोत्तम पाटील. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक डॉक्टर संदीप श्रोत्री यांचा आज 60वा वाढदिवस आपण साजरा करतोय. त्यानिमित्त मी त्यांना प्रथमतः मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर सदानंद बोरसे, गिर्यारोग उमेश झिरपे, व्यासपीठावर आम्ही पुस्तकप्रेमी आणि दीपलक्ष्मीचे प्रमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेतील प्रमुख कार्यवाह आणि माझे मार्गदर्शक श्री चिटणीस, रानवाटाचे पुरुषोत्तम पाटील, मुकुंद फडके, श्रीराम नानल, श्रीकांत कात्रे, सर्वच मान्यवर. डॉक्टर संदीप श्रोत्री हे व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांबद्दल आता माझे अनेक मित्र डॉक्टर आहेत, पण ते आपला व्यवसाय आणि आपण बरे अशा प्रकारे त्यांचं जीवन व्यतीत होत असतं. डॉक्टर श्रोत्री मात्र त्याला अपवाद ठरलेले आहेत. डॉक्टर श्रोत्रींनी रानवाटाच्या माध्यमातून निसर्ग जोडण्याचं काम केलं. कास ज्या जागतिक नकाशावर गेलेलं आहे आपलं, ते जागतिक नकाशावर नेण्याचं काम सुद्धा डॉक्टरांनी केलेलं आहे. कासला आज प्रचंड गर्दी होती. डॉक्टरांच्या दृष्टीनं त्यांनी निसर्ग म्हणून कासचा अभ्यास केला, पण तो अभ्यास इतका सर्वदूर पसरला की कास आता रोजगाराचं साधन झालेलं आहे. म्हणजे जरी डॉक्टरांना ते पसंत नसलं तरी सातारची मुलं रोजगारासाठी पुण्या मुंबईकडे जात आहेत आणि ती थांबवण्यासाठी कास पर्यटन क्षेत्र म्हणून नावाला आलंय. तिथला निसर्ग वाचवून ते पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचं आव्हान सातारकरांसमोर आहे. पण सातारकरांना रोजगार मिळवून देण्याचा एक मोठा मार्ग, प्रशस्त मार्ग हा त्यांच्या कासवरच्या लेखनामुळे खुला झालेला आहे. हे मोकळेपणानं मान्य करायला पाहिजे. कारण नेहमी साताऱ्यामध्ये MIDC मध्ये उद्योग येत नाहीत आणि रोजगार नाही अशी ओरड आपण गेली 50 वर्ष किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा ऐकतोय. पण पर्यटनाची क्षेत्र साताऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत की ती विकसित केली पाहिजेत आणि पर्यटन हाच आपल्या सातारा जिल्ह्याचा मुख्य रोजगार होऊ शकतो. हे अजून लोकप्रतिनिधींच्या सुद्धा लक्षात आलेलं नाही. पण डॉक्टर श्रोत्रींच्या लेखनामुळं ही गोष्ट घडलेली, ही किमया घडलेली आहे. म्हणजे साधी चहाची टपरी सुद्धा कासला जाताना उघडे असेल का नाही, आणि ती उघडी नसेल तर काय करायचं, जाताना डबे पाण्याच्या बाटल्या घेऊन सातारकर जायचे. आज रोज रात्री कासला जेवायला जाणाऱ्यांची संख्या मोजली तर ती हजारोंच्या संख्येमध्ये आहे. डॉक्टर श्रोत्री यांनी लेखनाचा सुद्धा एक नवा पॅटर्न निर्माण केला. म्हणजे त्यांच्या पुस्तकांची नावं जरी आपण वाचली, म्हणजे त्यामध्ये सदानंद बोरसेंचा पण मोठा वाटा आहे, पण ती नावं वाचल्यानंतर ते पुस्तक वाचावं असं कुतूहल वाचकांच्या मनात निर्माण व्हावं अशा प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. मग लेखक म्हणून डॉक्टर श्रोत्री मोठे आहेत. चिटणीस साहेबांनी आता सांगितलं की एका लेखकाने म्हणजे प्राध्यापक मिलिंद जोशींनीच असं सांगितलं की गोनी दांडेकर यांच्या वाटेवरून जाणारा महाराष्ट्रातला आता डॉक्टर संदीप श्रोत्री हा एकमेव लेखक दिसतोय.
म्हणजे मिलिंद जोशींनी त्यांचं कौतुक करावं ह्यालाही वेगळा अर्थ. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत आणि आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. तर डॉक्टर श्रोत्रींच्या लेखनाची मिलिंद जोशींनी दखल घेतलेली आहे. त्यामुळे सातारचा एक माणूस भविष्यात साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकतो. तो श्रोत्रींच्या रूपानं आपण त्यांच्याकडे बघू शकतो. आणि मी महामंडळावर काम करतोय तर सातारा जिल्ह्यात साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून नाव सुचवावं अशी माणसं फार कमी आहेत किंवा नाहीत म्हणावी अशा प्रकारची त्यांची संख्या आहे. पण त्यामध्ये आता श्रोत्री हेच आपल्याला दिसत आहेत की भविष्यात जर आपल्याला सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष करायचा असेल तर डॉक्टर श्रोत्री हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला योग्य नाव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1993 साली साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. खरं तर साहित्य संमेलन झाल्यानंतर साहित्य चळवळ वाढायला पाहिजे, पण साताऱ्याच्या बाबतीत उलटं झालं की अभयसिंह राजेंसारखा मोठा साहित्यप्रेमी माणूस पाठीशी असून आणि एक सातारा साहित्य संमेलन नावाची ट्रस्ट निर्माण होऊन सुद्धा साताऱ्याची साहित्य संमेलन किंवा साहित्यिक चळवळ ही खुंटीत झाली आणि नंतर ती नामशेष होण्याच्या मार्गावर आली. आमचं एक सातारचं नगर वाचनालय त्याच्यापुरतीच ती सीमित राहिली किंवा मर्यादित राहिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 2011 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखेची स्थापना मी स्वतः केली आणि एक साताऱ्यातल्या साहित्य चळवळीला नवं वलय देण्याचा, नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. पण फक्त एखाद्या शाखेनं किंवा एखाद्या टीमनं संपूर्ण चित्र बदलत नाही. ते चित्र बदलण्यामध्ये नंतर डॉक्टर संदीप श्रोत्रींचा आम्ही पुस्तक प्रेमी ग्रुप हा अतिशय महत्त्वाचा ठरला. कारण सातारा जिल्ह्यामध्ये किती लेखक आहेत, किती कवी आहेत, तर त्या आम्ही पुस्तक प्रेमीची संख्या मोजली की लक्षात येते की साताऱ्यामध्ये लेखकांची, कवींचं एकदम भांडार भरलेलं आहे. आणि ते ज्या ज्या वेळेस रोज एक पुस्तक परिचय लिहितात त्यावेळेस त्यांच्यामध्ये किती ताकद आहे, किती सशक्तपणा आहे हे सुद्धा लक्षात येते. त्यामुळे आम्ही पुस्तक प्रेमी समूहाच्या स्थापनेचे जनक डॉक्टर श्रोत्री आहेत आणि त्यांनी ते सगळे चित्र बदलून दाखवलं. डॉक्टर श्रोत्री यांच्या कामाचं हे वेगळंपण आहे की लोकांच्या ते पाठीशी उभे राहतात, त्यांच्या हातातून पुस्तक परिचय लिहून घेतात. 7-7 दिवस पुस्तक परिचय लिहायला लावण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. मी सुद्धा माझ्या आयुष्यात पुस्तक परिचय कधी लिहिले नव्हते, पण श्रोत्रींच्या दबावापुढे झुकून मी सुद्धा 7 दिवस पुस्तक परिचय लिहिलेले आहे. तर असं अनेक माणसांना झुकवण्याची ताकद डॉक्टर संदीप श्रोत्रींमध्ये आहे, लेखनाच्या बाबतीत, चांगल्या गोष्टीच्या बाबतीत. नाही तर आपल्याकडे झुकवण्याची गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. साताऱ्यामध्ये जसा निसर्ग आहे त्या निसर्गाची अनुभूती देणारी डॉक्टर श्रोत्रींसारखी पारदर्शक माणसं आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर माणूस मेळ घालण्याचं काम साताऱ्यामध्ये केलेलं आहे. डॉक्टर श्रोत्रींना मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांची वाटचाल अतिशय चांगली होईल पुढच्या काळामध्ये ही खात्री व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद विनोदराव. ऑन डॉट भाषण थांबल्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे यांना आवाहन करतो, त्यांनी यावं. 1 मिनिट. त्यापूर्वी एक आव्हान आहे. एक गाडी इकडे रस्त्यात पार्क आहे, MH120572 पंच आहे, टाटा पंच. कोणाची असेल तर कृपया ती काढा. नमस्कार. डॉक्टर संदीप श्रोत्री, स्वाती श्रोत्री, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठावर समोरील आपण सर्व मान्यवर. डॉक्टर संदीप श्रोत्री एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. दत्तकाशी हॉस्पिटलची स्थापना झाली साधारणतः 92 साल असेल ते, आणि 91-92. एक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळ्या व्यक्ती भेटत असतात आणि या डॉक्टर जेव्हा इथं आले तेव्हापासून, म्हणजे ते मूळचे सातारचेच आहेत, पण त्यांचं हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून त्यांच्या सगळ्या कामाचा एक जो आवाका असतो
तो खरोखरच बघण्यासारखा आहे. म्हणजे माणसाला आपण नेहमी म्हणत असतो की आपल्याला वेळच मिळत नाही, काही एखादी गोष्ट करायची असेल तर वेळ मिळत नाही. पण डॉक्टर श्रोत्रीला वेळ कसा मिळतो हाच प्रश्न नेहमी पडतो. कारण हॉस्पिटलचं सगळं काम सांभाळून बाकीचे सगळे त्यांचे जे वेगवेगळ्या क्षेत्राची चौफेर कामगिरी चालू असते त्यासाठी ते वेळ कसा देतात, कधी देतात हा खरं तर प्रश्न पडतो. म्हणजे त्यांच्याकडे 24 तास नाहीत, म्हणजे आपल्या 24 तासाचं त्यांचा एक वर्ष आहे का काय असं वाटतं, अशा पद्धतीनं ते कार्यरत असतात. त्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काही ना काहीतरी करत असतात सातत्यानं. त्यांचा मित्रसंग्रहही मोठा आहे. म्हणजे भल्या भल्या सेलिब्रिटीपासून सर्वसामान्य माणसापर्यंत एक मैत्र जपण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळंच हे सगळं होऊ शकतं. त्यांनी कास पठाराविषयी बऱ्याच जणांनी सांगितलं आता आधी. कास पठाराविषयी लिहिलं आणि कास पठाराला जागतिक वारसा क्षेत्र म्हणून त्याची घोषणा झाली. त्यांच्या लेखणीमध्येही ती ताकद आहे. हे समर्थ रामदासांनी असं म्हटलंय की दिसा माझी काहीतरी वाचावं आणि लिहावं. मला असं वाटतं दिसा माझी नाही, ते क्षणाक्षणाला काहीतरी वाचतायत आणि काहीतरी लिहित असतात किंवा मनन आणि चिंतन करत असतात आणि त्यामुळे त्यांच्या हातून अशा पद्धतीचं काम सुरू आहे. म्हणजे कधी ते कासच्या पठारावर असतात, कधी ते उत्तराखंडमध्ये गेलेले असतात. अगदी मागच्याच महिन्यात ते हिमालयासारख्या ठिकाणी गेले होते. आता वयाची 60 आली तरी परवा कोणतरी त्यांना म्हणाल की आता जरा जपून जात जा, पण ते असं काही वाटत नाही त्यांच्याकडे बघितल्यावर. म्हणजे अजून 40 वर्ष ते अशाच पद्धतीनं काम करत राहतील असा विश्वास त्यांच्याकडे बघितल्यावर वाटतो. त्यामुळं मी त्यांच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांतराव. त्यानंतर पुरुषोत्तम पाटीलांना मी आवाहन करतो, त्यांनी मनोगत व्यक्त करतो. स्टेजवरील सर्व मान्यवर आणि आपण डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी रानवाटाला एका उंचीवर नेऊन त्यांचा रानवाटाचा कारभार आमच्याकडे सोपवला, तर त्या लेवलवर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी त्यांना वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये मी शुभेच्छा देतो आणि आपल्यातर्फे त्यांना 100 वर्ष प्लस आयुष्य लाभो अशी सदिच्छा देतो व त्यांची 100+ पुस्तके आपल्याला वाचनास मिळो अशी अपेक्षा ठेवून माझे मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर मानपत्राचं वाचन होणार आहे. त्यासाठी मी जयंत देशपांडे यांना आवाहन करतो, त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मानपत्राचं वाचन करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठापूर समोर बसलेल्या आपण सर्व मान्यवर माता बंधू, डॉक्टर संदीप श्रोत्री यांचा मागच्या 35 वर्षापासून माझा मैत्रीपूर्ण संबंध आणि रानवाटाच्या निमित्तानं तो अधिक घनिष्ठ झाला आणि त्यांच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सन्मानपत्र वाचण्याचं भाग्य मला लाभलं हा मी माझा वैयक्तिक सन्मान समजतो. भविष्यात वयाची 75वी 80 100वी अशाच पद्धतीने त्यांची साजरे हो आणि त्याचंही मानपत्र वाचन करण्याची संधी तुमच्यासमोर मला मिळो हा माझा वैयक्तिक स्वार्थ मी व्यक्त करतो. कारण अशा पद्धतीची व्यक्तिमत्व आपल्या अवतीभोवती असणे ही स्वतःला आपल्याला एक ऊर्जा देणारी असते आणि आपण सध्या बघतो की समाजात अशा पद्धतीची ऊर्जा देणारी व्यक्तिमत्व ही हाताच्या बोटांमधून एवढीच मर्यादित स्वरूपातली आहेत. सन्मानपत्र प्रति सन्माननीय डॉक्टर संदीप गजानन श्रोत्री, कृष्णाकाठी वसलेल्या वाई या गावामध्ये 2 जून 1965 रोजी आपला जन्म झाला आणि कृष्णेचे जीवनदायी हे व्रत आपल्याही तनामनात झिरपले. उपजत असलेल्या बौद्धिक क्षमतेला आपण अभ्यासाची जोड देत
लखलखती केली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा सातारा जिल्ह्यात प्रथम येऊन आपण आपल्या यशाची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाही आपण आपल्या अव्वल स्थान कायम राखले. त्यानंतर आपण मिरज, मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये पदव्या प्राप्त करत भराऱ्या घेतल्या. लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी या वैद्यकीय चिकित्सा शाखांसाठी आपल्याला फेलोशिपही प्राप्त झाली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण सातारा येथे दंतकाशी रुग्णालय सुरू केले. वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या शिक्षणाचा समाजाला उपयोग व्हावा या उदात्त हेतूने इतरही काही आरोग्य केंद्रामध्ये आपण सेवेसाठी कार्यरत राहिला. आपल्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यात रुग्णालय संघटना आणि सातारा सर्जिकल सोसायटीची सुरुवात झाली. आपल्या क्षेत्राचा आपण वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सुखासाठी केवळ अर्थप्राप्तीचा मार्ग म्हणून व्हावा असा संकुचित हेतू आपण कधीही ठेवला नाही. आपले क्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे याची आपल्याला सदैव जाणीव होती. त्या जाणीवेतून आपण विविध सामाजिक सेवाभावी संस्थांची पदे भूषवली. आपण केवळ पदभार जिल्ह्यातील स्वीकारला नाही, सामाजिक क्षेत्रात निरंतर सक्रिय राहिलात हे विशेष. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील वैद्यकीय शिबिरे तसेच शोधग्राम सर्च प्रकल्पासाठी प्रत्येक वर्षी वैद्यकीय सेवेतून योगदान इत्यादी अनेक उदाहरणे आपल्यातील सजग समाजसेवकाचा प्रत्यय देणारे आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाचा एक लोभस पैलू म्हणजे आपले निसर्गप्रेम. वृक्षाशा शास्त्रकाट्याच्या विषयाचा अभ्यासक असूनही आपल्या मनात फुलापानांसाठी किलबिलणाऱ्या पक्ष्यांसाठी कायम एक हळवा कोपरा जपलेला आहे. त्या प्रेमातूनच रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन संस्था या संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्राचे भूषण असलेल्या ऐतिहासिक गड किल्ल्यांबद्दल आपल्याला नितांत प्रेम वाटते. त्यामुळे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आपण भटकंती करता, मात्र ही भटकंती सहेतुक असते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गड किल्ल्यांभोवती असलेले पर्यावरण आणि पर्यटन यांचा विकास करण्याचा प्रयत्न आपल्या परीने आपण करत असतात. आपल्यामध्ये रानावनात, पठारांवर, हिमालयात फिरणारा एक जिप्सी घडलेला आहे, ज्याला बर्फाची शिखरे, नद्या, वाळवंटे, रंग बदलणारी सृष्टी यांची ओढ आहे. मात्र आपल्यातील अभ्यासक या जैवविविधतेचा अभ्यासही करतो. जमीन आणि आकाश या दोन्हीबद्दल आपल्याला तीव्र आकर्षण आहे. आपल्या भोवताल सुंदर आहे, त्याला जपणे आपल्याच हाती आहे. म्हणून जगणे आणि जगवणे हे आपले ब्रीद असावे असे विधायक विचार पुढील पिढीमध्ये रुजवण्यासाठी आपण लेखणी हातात घेतली. त्या दृष्टीने आपण व्याख्याने आणि इतर उपक्रमही राबवित असता. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आजपर्यंत आपली निसर्ग भटकंती, हिमालय ट्रेकिंग आदी विषयावरील 12 पुस्तके प्रकाशित झाली. त्यांना राज्य शासनाचे आणि इतरही विविध पुरस्कार प्राप्त झाले. पुष्पपठार कास हे निव्वळ पुस्तक नसून जागतिक वारसा हक्क या स्थळाच्या यादीमध्ये कास पठार आणि पर्यायाने सातारा जिल्हा अंतर्भूत करण्यासाठी चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मार्क इंग्लिश या बिनपायाच्या गिर्यारोहकाची माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची कथा ही लक्षावधी मुलांना प्रेरणादायी ठरते आहे. कासवाचे बेट हे पुस्तक तर थेट चार्लस डार्विनचा उत्क्रांतीवाद उलगडून सांगते. विज्ञान विषयक संशोधन लिहिलेत सोप्या सुटसुटीत भाषेत कसे सांगावे याचा उत्तम नमुना आहे. आणि म्हणूनच या पुस्तकाला वीर सावरकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. रहस्यमय पेरू, मनुचे अरण्य, इंकाची देवदारी यासारखी पुस्तके निसर्ग आणि संस्कृती यांची गुपिते उलगडून सांगत असतात. एव्हरेस्टच्या पायथ्याशी साध अन्नपूर्णेची यासारखी ट्रेकिंग भ्रमंतीची पुस्तकेही तरुणांना साहसी भटकंतीसाठी प्रोत्साहित करतात. वैद्यकीय, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल कारकिर्दीची दखल अनेक मान्यवर संस्थांनी घेतलेली गेली. वसुंधरा पुरस्कार तसेच गिरिमित्र पुरस्कार यासह विविध पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आले. हे अभिमानास्पद आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात गगन भरारी घेतली तरी आपले पाय कायम जमिनीवरच ठेवले आणि इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला. आपली पत्नी डॉक्टर स्वाती आणि आपल्या कुटुंबियांची अनमोल सोबत आपल्याला सतत मिळत राहिली आहे. हे देखील कौतुकास्पद आहे. आज आपण आपल्या जीवनातील 6 दशकांचा
काळाचा उंबरठा यशस्वीपणे ओलांडत आहात. षष्टब्द पूर्ती निमित्तानं आपले मनपूर्वक अभिनंदन. निर्लज सेवाभाव आणि निरंजन निसर्गप्रेम ही आपली जगण्याची उर्मी अविरत प्रवाही राहो. वैद्यकीय, सामाजिक, पर्यावरण आणि साहित्यिक क्षेत्रातील आपल्या आजवरच्या तेजस्वी कार्यकर्तृत्वासाठी अभिवादन. भविष्यातील आपल्या निरामय वाटचालीसाठी आणि नव्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हार्दिक शुभेच्छांसह हे सन्मानपत्र आपणास प्रदान करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. उत्तुंगाची ओढ तुला आणि मातीचा ध्यास, वसा घेऊन सेवेचा जपतो अंकुराचा श्वास. निसर्ग वेडा तू संवादी, माणूस माणूस वाचत जाशी, घडवीत जाशी शिल्प देखणे, भाव समर्पित हृदयापाशी. धन्यवाद. डॉक्टर संदीप यांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद जयवंतराव. या मानपत्राचं लेखन ज्येष्ठ ठाणे येथील ज्येष्ठ साहित्यिक निर्मोही फडके यांनी केलं होतं. त्यातील शेवटची जी कविता आहे ती शिल्पा शिरीष चिटणीस यांनी केली होती. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम होणार आहे. मी डॉक्टर सदानंद बोरसे यांना आवाहन करतो, त्यांनी संदीप श्रोत्रे यांचा सत्कार करावा आणि उमेश झिरपे, स्वाती मॅडमचा सत्कार करा. सत्काराचं स्वरूप मानपत्र आहे, पेढे आहेत, शाल आहे आणि भेटवस्तू आहे. गिरीप्रेमीचे ताटे आहेत ते सत्कार करणार आहेत, त्यांना मी आवडणार आहोत. मी आता डॉक्टर श्रोत्रींच्या ग्रुप मोबाईलबद्दल टाकलेलं आहे, ते त्यांनी सगळ्यांना बघावं. आहे मोबाईल नाही तशा त्यांनी प्रत्येक फॉरवर्ड करावं. मी सगळ्यांना फॉरवर्ड करतो आपल्या ग्रुपवर. हा आनंद यात्री असं आपण त्या ई बुकला नाव दिलेलं आहे आणि ज्या प्रत्येक जे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तर प्रत्येक प्रतिक्रियेला एक विशेषण दिलेलं आहे. पण ते 29 लोकांना विशेषणं देताना विशेषणं कमी पडली एवढं लक्षात ठेवा. म्हणजे किती मोठं काम डॉक्टरांनी केलेलं आहे. फक्त एकच पुढचं हे फक्त एकच सूचना की डॉक्टरांना आपण अनेक विशेषणं लावली पण जाणवताना लक्षात काय आलं की ते चित्रपटप्रेमी नाही आहेत आणि आम्हाला ते दुःख होतं. त्यामुळे येत्या कालावधीमध्ये मी शिरीषराव म्हणले त्याप्रमाणे त्यांनी प्रॅक्टिस बंद करू नये, पण प्रॅक्टिस करत करत ते चित्रपट बघायला हरकत नाही. आणि मी त्यांना सुचवतो म्हणजे कास पठारावर पुष्पा बघा तसं तुम्ही बघता तसं तो पुष्पा पण बघायला तुम्हाला काही हरकत नाही. त्यानिमित्तानं रसग्रहणामध्ये तुमच्या रिॲक्शन्स पण आम्हाला ऐकायला येतील. त्यामुळे आम्ही ते नेहमी मला सुचवतात की कुठले ते चित्रपट मला सुचवा, वेब सिरीज सुचवा. आता मी ते स्वतःहून सांगेन की तुम्ही हे बघा म्हणून निश्चितच. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पथ्य कुठले नाही, जे तुम्हाला आवडते ते आपल्याला बघायचंय. त्यानंतर मी डॉक्टर सदानंद बोरसे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मित्रांनो, सर्वप्रथम आपले उत्सवमूर्ती डॉक्टर संदीप श्रोत्री यांचं मी
व्यक्तिगत माझ्या वतीने, माझी पत्नी आज या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित राहिली, डॉक्टर सुरेबा बोरसे, तिच्या वतीने आणि संपूर्ण राजहंस प्रकाशन परिवाराच्या वतीने, विशेषतः दिलीप माजगावकर आणि रेखा माजगावकर यांच्या वतीने अभिष्टचिंतन करतो, अभिनंदन करतो त्यांचं. एक मला सुरुवातीलाच स्पष्ट करायला पाहिजे, आपल्या इथे शिरीष चिटणीस बसलेले आहेत ना, त्यांचं नाव पहिलं जरा चुकलेलं आहे. त्यांचं नाव शिरीष चिटणीसच्या ऐवजी चतुर चिटणीस ठेवायला पाहिजे. मगाशी त्यांनी सांगितलं की ते मसापावर निवडून आले आणि पुण्यातनं निवडून आलेले. साताऱ्याचा माणूस पुणेकरांची मतं मिळवून निवडून येतो, नुसता उभा राहत नाही तर निवडून येतो. याच्यातच त्यांचं चातुर्य हे किती दडलेलं आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल. तर झालं काय की चिटणीसांचा मला फोन आला की 1 जूनला तुम्हाला वेळ आहे का. बराच आधी फोन आला आणि जवळपास 3 ते 4 आठवडे आधी असेल. त्यामुळे मी बेसावध होतो आणि मी हो म्हणून सांगितलं. मग त्यांनी मला कामाचं स्वरूप सांगितलं की संदीप श्रोत्रींच्या सत्कारासाठी तुम्ही यावं म्हणून हा फोन केलेला आहे. म्हटलं आनंदाने येऊन, काहीच हरकत नाही. पण पुढचं वाक्य नंतर त्यांनी सांगितलं की हा सत्कार तुमच्या हातून करायचा आहे. हे ऐकल्यानंतर मात्र मी बिचकलोच. म्हणजे खरं म्हणजे त्यांच्या सत्कारासाठी खूप मोठी नावं ही सहज सुचण्यासारखी होती, ते लोक येण्यासारखे होते. तरीही त्यांनी मला फोन केला, पण याचं रहस्य मला नंतर कळलं. त्यांनी मला जेव्हा हे सांगितलं तर मी त्यांना विचारलं की आणखी कोण आहेत कार्यक्रमाला. तर त्यांनी सांगितलं की उमेश झिरपे हे पण त्या सत्काराला उपस्थित राहणार आहेत पाहुणे म्हणून. तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक गिर्यारोहकाच्या बरोबर एक शेर्पा असतो दिलेला, तसा उमेश झिरप्यांच्या बरोबर त्यांनी माझ्या नावाचा विचार केलेला दिसतोय. तर चिटणीसांचं चातुर्य हे वेगळ्या अर्थी मला फळाला आलं, कारण ह्या सुंदर कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहता आलं, कुठल्याही नात्याने उपस्थित राहता आलं आणि हा माझा विशेष भाग्ययोग आहे असं मी मानतो. संदीपची आणि माझी ओळख ही साताऱ्याचे डॉक्टर उमेश करंबेळकर यांच्यामुळे झाली. उमेशनी संदीपनी लिहिलेलं मार्क इंग्लिश या पुस्तकाची संहिता ही राजहंसकडे पाठवली होती. ती संहिता ही वाचल्यानंतर अक्षरशः भारावून गेल्यासारखं झालं. दोन्ही पाय हे गुडघ्यापासून कलम झालेला एक माणूस हा आयुष्यामध्ये एव्हरेस्ट चढाईची महत्त्वाकांक्षा बाळगतो आणि ती पूर्ण करतो. ह्याचं इतकं हृदयस्पर्शी आणि तितकंच प्रेरणादायी चरित्र हे संदीपनी त्यांच्या लेखणीतनं उतरवलं होतं. राजहंसच्या आमच्या परंपरेला साजेसं असं हे चरित्र असल्यामुळे आम्ही ताबडतोब त्या संहितेचा स्वीकार केला आणि ती संहिता ही पुस्तक रूपामध्ये प्रसिद्ध केली. त्याच्यानंतर त्या संहितेच्या निमित्ताने संदीप बरोबर वारंवार कधी प्रत्यक्ष भेटी, कधी फोनवर अशा गप्पा व्हायच्या. त्यांनी स्वतः न्यूझीलंडला जाऊन मार्क इंग्लिशची गाठ घेतलेली होती आणि त्यांचं ते बूट काढल्यानंतरचं चालणं हे सुद्धा त्यांनी त्याच्यात व्हिडिओ शूटिंग करून दाखवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी या त्यांनी माझ्याबरोबर माझा सहभाग त्याच्यात करून घेतला आणि त्या दाखवल्या. ते सगळंच खूप प्रेरणादायी होतं. आणि माझ्या लक्षात आलं की हा गृहस्थ हा एका जागी ठरणारा नाही.
त्यांनी फार अगदी कासपासून ते कासवाच्या बेटापर्यंत, कांचनजंगापासून ते केनियापर्यंत, मनूपासून, मनूचे अरण्य, मनू नावाचं अरण्य आहे, मनूपासून ते माचू पिच्चूपर्यंत आणि अन्नपूर्णेपासून ते न्यूझीलंडपर्यंत खूप भ्रमंती केलेली आहे. आणि ही सगळी भ्रमंती ही त्यांनी नुसती टिक करण्यापुरती केली नाही आहे. बरेचदा आपण प्रवास करतो तेव्हा कुठल्या तरी यात्रा कंपनीबरोबर, कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनीबरोबर जात असतो आणि त्यांची एक यादी असते. आपलं सगळं लक्ष असं असतं की मी एवढे पैसे दिलेले आहेत, हे 10 ठिकाणं आहेत, 10च्या 10 मला दाखवली आहेत का नाही, मी काय पाहिलंय, मला काय दिसलंय, याच्यात आपल्याला रस नसतो. आपल्याला रस असतो त्या 10च्या 10 टीका या केल्या गेलेल्या आहेत का नाही. या माणसाने प्रवास केला तो तसा नाही केला. तुम्ही त्यांची प्रवास वर्णनाची पुस्तकं जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी म्हणून काय अभ्यास करावा, इतक्या बारकाईने त्यांनी प्रवासाच्या आधी त्या त्या ठिकाणचा अभ्यास केलेला असतो. आणि मग तिथं गेल्यानंतर नेमकं काय पाहायचंय आणि नेमकं काय टाळायचंय ह्या सुद्धा गोष्टी या त्यांच्या डोक्यात लख्ख असतात. आणि त्यामुळे संदीप श्रोत्रींचं प्रवास वर्णन वाचताना तुमच्या असं लक्षात येतं की एक अतिशय व्यासंगी प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा आपला जवळचा मित्र हा आपल्या बोटाला धरून त्या त्या ठिकाणची यात्रा घडवतोय, ते ते ठिकाण आपल्याला दाखवतोय, त्या त्या ठिकाणाची वैशिष्ट्य, त्या त्या ठिकाणच्या लोकसमूहाची वैशिष्ट्य, मग त्या त्यांच्या खाण्याच्या सवयी असतील, त्यांचे कपडे असतील, त्यांच्या चालीरीती असतील, त्यांचा इतिहास आणि संस्कृती असेल. इतकंच काय, तिथल्या वनस्पती जीवनाची आणि प्राणी जीवनाची वैशिष्ट्य ही सुद्धा हा मित्र हा आपल्याला सहृदयतेने दाखवतोय. त्यामुळे त्यांची सगळी ही प्रवास वर्णनं ही एखाद्या ललित लेखनासाठी अत्यंत जिवंत, अत्यंत रसाळ आणि अत्यंत प्रवाही अशी बनलेली आहे. संदीपनी खूप प्रवास केलेला आहे. मी मगाशी जे म्हटलं की माझ्यासारखा मनुष्य हा यांच्या सत्कारासाठी योग्य नाही, त्याचं एक कारण हे पण आहे. संदीप किंवा संदीपसारखी व्यक्तिमत्व, उमेश झिरपे पण आहेत आमचे त्याच्यात, हे मेघांसारखे असतात. कालिदासाचा मेघदूत जसा रामटेकवरनं निघतो, तो थेट अलकापुरीपर्यंत एका पल्ल्यामध्ये गाठतो सगळ्या गोष्टी आणि सगळ्या बघत बघत अशा जायला कालिदास त्याला उद्युक्त करतो. तशी ही माणसं ही मेघासारखी असतात. ती आज इथे, उद्या तिकडे जातात, परवा तिकडे जातात. याच्या उलट माझ्यासारखा माणूस असतो ना, तो झाडासारखा असतो. त्यामुळे मी सहसा माझं ठिकाण हे सोडायला फारसा खुश नसतो. माझ्या दृष्टीने पुण्याहून साताऱ्याला येणं हे एव्हरेस्ट चढण्यापेक्षा कमी कठीण किंवा कष्टदायक नसतं. त्यामुळे माझ्या हातून त्यांचा सत्कार होणं याच्यात एक वेगळ्या प्रकारचं औचित्य आहे की सगळ्या झाडांनी, सगळ्या वृक्षराजींनी या मेघाला दिलेली ती मानवंदना आहे असं तुम्ही समजा. संदीपच्या बाबतीत मला नेहमी एक कुतूहल आहे. मी स्वतः स्तोत्र वगैरे याच्या फारसा मागे नाही लागलेलो, मला माहिती नाही आहे फारशी. पण तुमच्यापैकी जर काही जणांना विष्णू सहस्रनाम हे माहिती असेल, पाठ असेल, तर त्याच्यात विष्णूचं एक नाव म्हणून संदीप असा उल्लेख आहे का हो, याचं मला खूप कुतूहल आहे. आणि जर तसं नसेल, जर असेल तर उत्तमच, पण जर तसं नसेल तर त्या विष्णू सहस्रनामामध्ये 1051 नाव म्हणून संदीपचं नाव टाकायला पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण विष्णूचं जे रूप मानलं जातं
चतुर्भुज रूप, शंखचक्र गदा पद्म, तसे संदीप सुद्धा चतुर्भुज आहे. म्हणजे लग्नानंतर चतुर्भुज होणं हे त्यांच्या बाबतीत झालं आधी, पण त्याच्यानंतर त्यांनी हे चतुर्भुज पण वेगळ्या प्रकारे जपलं. त्यांच्या एका हातात स्काल्पेल असते, दुसऱ्या हातात एंडोस्कोप आणि लॅप्रोस्कोप असतो, तिसऱ्या हातात कॅमेरा असतो आणि चौथ्या हातात लेखणी असते. असं हे चतुर्भुज रूप हे संदीपचं अतिशय लोभस आहे. मला कारण माहिती नाही आहे, पण शिरीष चिटणीस हे त्यांच्या प्रॅक्टिसच्या एवढे का मागं लागलेले आहेत मगापासून हे मला कळत नाही. अहो, करू दे ना प्रॅक्टिस, त्यांना प्रॅक्टिस पण करू देत, पुस्तक पण लिहू देत, प्रवास पण करू देत. तुम्ही त्यांच्या रुग्णांचे हाल काय करता त्यांना प्रॅक्टिस बंद करायला सांगून? तर हे असं चतुर्भुज रूप हे संदीपचं हे फार लोभस रूप आहे. विष्णूच्या हातात एका हातात चक्र असतं. त्या बाबतीत संदीपनी या चतुर्भुज रूपाच्या जोडीला विष्णूवर पण एका प्रकारे मात केलेली आहे. याचं कारण विष्णूनी जे हातामध्ये वागवलेलं चक्र आहे ना, ते चक्र हे संदीपच्या पायावर उमटलं आणि त्यामुळे ते सतत गरा 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 हिंडत राहतात आणि मग त्यांच्या कॅमेऱ्यातनं ज्या गोष्टी टिपल्या जातात त्या अक्षरशः जिवंतपणे त्यांच्या लेखणीतनं बाहेर झरतात आणि ही प्रवास वर्णनं ही आकार घेतात. त्यामुळे हे त्यांचं चतुर्भुज रूप हे त्यांनी असंच जपावं. सर्जरी पण करा, प्रवास पण करा आणि लेखणी पण हाती धरा. त्यांच्या सगळ्या पुस्तकांचा उल्लेख झाला. मार्क इंग्लिश हे त्यांचं आमच्याकडे आलेलं पहिलं पुस्तक, त्याच्या आधीही त्यांची पुस्तकं आलेली होती. मार्क इंग्लिशच्या बाबतीत मी उमेश करंबेळकरांचा उल्लेख केला, तसा आणखी एक उल्लेख मला करायला हवा की मार्क इंग्लिशचं जे उपशीर्षक आहे ते उपशीर्षक हे संदीप श्रोत्रींच्या वरच्या लोभामुळे दत्तप्रसाद दाभोळकरांनी सुचवलं. दत्तप्रसाद दाभोळकरांनी एखाद्या माणसाला इतकं आपलं मानणं, त्याच्या कामामध्ये इतका रस घेणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे आणि किती मोलाची गोष्ट आहे हे मी सातारकरांना वेगळं सांगण्याची मला गरज वाटत नाही. तर असं ते मार्क इंग्लिश पहिलं पुस्तक आमच्याकडे आलं. कासवांचे बेट हे गॅलापॅगॉसच्या सफरीवरचं पुस्तक. त्याच्यानंतर मनूचे अरण्य, रहस्यमय पेरू आणि इंकाची देवदरी. एका बाजूला संदीपनी दक्षिण अमेरिकेची सफर केलेली आहे. दक्षिण अमेरिका म्हणजे भारताच्या बरोबर विरुद्ध टोकाला, डायगोनली अपोजिट असं आपण म्हणतो तशा पद्धतीने त्या बाजूला असलेला प्रदेश. पण या प्रदेशाची मुसाफिरी करताना सुद्धा संदीपनं आपल्या सांस्कृतिक परंपरा, आपल्या इतिहासातले पुराणातले संदर्भ, दाखले हे सगळे आठवत होते आणि ते सगळे हे त्यांनी त्यांच्या त्या सगळ्या रसाळ निवेदनामध्ये अतिशय कलात्मक रीतीने गुंफलेले आहेत. मी एक उदाहरण सांगतो फक्त तुम्हाला. एका ठिकाणी त्रिशूळ असा उल्लेख होता. त्या त्रिशूळाचं चिन्ह होतं टेकडीवर. ते चिन्ह पाहिल्यावर आणि तो उल्लेख पाहिल्यानंतर संदीपना रामायणातली एक वर्णनाची पंक्ती आठवली, ज्याच्यात डोंगरावरनं दिसणाऱ्या काही गोष्टी आणि ज्याच्यात तो त्रिशूळ याचा उल्लेख आहे. आता मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं ना की बरोबर मित्र असतो, पण तो फक्त मजेपुरताच बरोबर असावा असं नको व्हायला. तर मित्र असा असावा की त्याच्या प्रगल्भपणाचा, त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या शहाणिवेचा अंश हा आपल्यापर्यंत पण झिरपत यावा. संदीप श्रोत्री हे वाचकाचे असे मित्र आहेत. या सगळ्या पुस्तकांच्या बाबतीत ती वैशिष्ट्य की तुम्ही कदाचित बऱ्याच जणांनी सगळी ती पुस्तकं वाचलेली असल्यामुळे मी त्याच्यात वेगळी पुनरुक्ती करत नाही. जर वाचलेली नसतील
तर जरूर वाचा. संदीपना मी आज शुभेच्छा देतोच आहे, त्याच्या जोडीला, त्यांच्या पत्नी, त्यांचं खरं काम काय आहे त्यांच्या पत्नीचं हे सुद्धा तुम्हाला ना त्या पुस्तकातनं अगदी पारदर्शकपणे दिसेल. म्हणजे सामान गोळा करणं किंवा प्रवासाची तयारी करणं इथपासून ते संदीपना आधनमधनं लगाम खेचून आवर घालणं इथपर्यंत सगळ्या गोष्टी या त्यांनी कशा कौशल्याने केलेल्या आहेत ते तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतरच कळेल. तर अशा माणसाला सांभाळण्याचं काम त्या इतकी तप करतायत याच्या बाबतीत खरं म्हणजे त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे. मगाशी मी त्यांना विष्णू म्हटलं तर आता या दोघांना स्वाभाविकपणे लक्ष्मीनारायणाचा जोडा असं म्हटलं पाहिजे. आणि संदीपच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं भाग्य असं मी म्हणेन की आजच्या या कार्यक्रमाला त्यांच्या 90वीतल्या मातोश्री उपस्थित आहेत. त्यांनाच नाही तर आपल्या सगळ्यांना सुद्धा त्यांचे शुभाशीर्वाद मिळावे अशी मी प्रार्थना करतो. आणि संदीपचा मित्रपरिवार तो तर काय विचारावा. शिरीष चिटणीस त्यांनी पुण्यामध्ये जे कार्यक्रम त्यांचे संयोजित केलेले होते त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि इतके देखणं संयोजन हे पुण्यामध्ये सुद्धा अभावाने आढळतं असं मी स्वतः साक्षीदार म्हणून सांगू इच्छितो. उमेशजींच्या बाबतीत मी म्हटलं की खरं म्हणजे तेच या कार्यक्रमाचे हक्कदार आहेत. पण कधी कधी शेर्पाच्या नावावर पण काही आत्ताच झालेत ना, काही रेकॉर्ड त्यांच्या नावावर गोळा होतात. तर तसा हा कार्यक्रम त्यांच्यामुळे माझ्याही नावावर गोळा झालेला आहे. संदीपचे या संस्थांशी संबंधित सगळी जी स्नेही मंडळी आहे आज इथे उपस्थित असलेले आपण सर्वजण त्यांचे सुहृद आहात. तर या सगळ्यांच्याच वतीने मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी म्हणून काही ओळी सादर करून थांबतो. अष्टपैलू व्यक्तित्व जयाचे उमले किरण तुरा, अष्टपैलू व्यक्तित्व जयाचे उमले किरण तुरा, असा हा साताऱ्याचा हिरा, असा हा साताऱ्याचा हिरा. आणि या हिऱ्याचा हिरक महोत्सव आज आपण साजरा करतोय. नसलेली पावले रोवली सागर माथ्यावरती, पावलं नव्हती मार्क इंग्लिशला पण तरी सुद्धा त्यांनी एव्हरेस्टच्या माथ्यावर, एव्हरेस्टचं आता सागरमाथा नाव ठेवायचं चाललेलं आहे, तर सागरमाथ्यावर ती पावलं त्यांनी रोवली. नसलेली पावले रोवली सागर माथ्यावरती, गाथा तुम्ही त्याची कथली जना मिळतसे स्फूर्ती. कासव बेटा वरून धावे मनुअरण्यी दृष्टी. त्यांनी कासव बेटाच्या नंतरचं दुसरं पुस्तक हे डायरेक्ट थेट मनुचे अरण्य इकडेच नजर टाकली होती. कासव बेटा वरून धावे मनु अरण्ये दृष्टी, सेवन करता पेरू भेटे. आणि हा पेरू हा साधासुद्धा तिखट मीठ लावलेला पेरू नव्हता, तर त्यांनी सादर केलेला पेरू हा रहस्यमय पेरू आहे. त्यामुळे हा रहस्यमय पेरू जेव्हा तुम्ही खाता, सेवन करता पेरू भेटे देवदरीची सृष्टी. ही देवदरी म्हणजे काय भानगड आहे, वाचा. इंकाची देवदरी. बोट पकडता तुमचे घडते शब्दामधूनही सैर. संदीपनी प्रवास करताना खूप वेळा बोट पकडलेली आहे. म्हणजे नदीतनं समुद्रातनं अशी खूप प्रवासाची ठिकाणं त्यांनी ओलांडलेली आहेत. ती बोट त्यांनी पकडली त्यामुळे आपल्याला त्यांचं बोट धरून सैर करता आली. बोट पकडता तुमचे घडते शब्दामधूनही सैर, पाना पानातून उमटते. ही पानं पुस्तकाची पण आहेत आणि ही पानं त्यांनी पाहिलेल्या ठिकाणांच्या वनस्पतींची, त्या ठिकाणांच्या भिंतींची, वास्तूंची, डोंगर टेकड्यांची, तळ्यांची, समुद्राची, नद्यांची अशी पण आहे. पाना पानातून उमटते दृश्य आणखी सूर. हे सूर हे पक्ष्यांचे सूर ते जितक्या सजगपणे पकडतात तशाच पक्ष्यांच्या छबी पण ते त्यांचा कॅमेरा सजगपणे टिपतो. पाना पानातून उमटते दृश्य आणखी सूर, ज्या हातांनी सावरलेले आहे जीवन आजवरी. सर्जन म्हणून त्यांनी आजपर्यंत कितीतरी जणांना जीवनदान दिलेलं असेल, किती जणांच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवलेला असेल. तर अशा
ज्या हातांनी सावरलेले आहे जीवन आजवरी, पायांनी मखमली कापल्या कोसांच्या या भूमीवरी. मखमली किनखापी जशा कापाव्यात कात्रीमध्ये पकडून, तशा यांच्या पायाच्या कात्रीनी त्यांनी या भूमीवरच्या मखमली किनखापी या आत्तापर्यंत कापलेल्या आहेत. इतकी सैर केलेली आहे. चालत राहो उदंड दोन्ही, हात आणि पाय असेच तुमचे चालत ठेवा. पेशंटसाठी पण हात चालू ठेवा आणि प्रवासासाठी पाय चालू ठेवा. चालत राहो उदंड दोन्ही हीच शुभेच्छा सर्वांची. शतकपूर्ती साधावी संदीप, मगाशी ही शुभेच्छा व्यक्त केली कोणीतरी. शतकपूर्ती साधावी संदीप वयाबरोबर ग्रंथांची. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर बोरसे. मगाशी मी म्हणलं तर आम्हाला विशेषणं कमी पडली, पण या कवितेच्या निमित्तानं विशेषणांची एक खाण आम्हाला मिळाली. तर हे कविता तुम्ही आम्ही पुस्तकप्रेमी समूहावर निश्चितच शेअर करावी. डॉक्टरांना द्यावी, डॉक्टर निश्चितच शेअर करतील. त्यानंतर डॉक्टर सदानंद बोरसे यांच्या शब्दातीलच शेर्पा उमेश झेरपे झेरप्यांना मी आमंत्रित करतो. क्षमस्व गिर्यारोहकांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आजचे उत्सवमूर्ती डॉक्टर संदीपजी श्रोत्री यांना गिरीप्रेमी आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने तुमच्या दोन्ही परिवाराच्या वतीने खूप मनापासून शुभेच्छा देतो. व्यासपीठावरचे आदरणीय डॉक्टर सदानंदजी बोरसे, सुनीलजी चिटणीस, श्री कुलकर्णी पाटील, स्वातीवहिनी आणि आपण सर्वजण. खरं तर मला एक दडपण आलं आता, कारण डॉक्टरांच्या इतक्या ओघवत्या शैलीतल्या भाषणानंतर इतकं समृद्ध झालं आपण. त्यानंतर मी काय बोलायचं. आणि डॉक्टर तुम्ही शेर्पाने तुम्ही एक वृक्ष तुम्ही म्हणला ते बरोबर आहे. तुम्ही वृक्षचा एखाद्या मोठ्या वटवृक्ष जसं आपल्याला फक्त सावली देत नाही, अनेक प्रकारे आपल्या सगळ्यांची काळजी घेतो, अशा प्रकारचं डॉक्टरांचं व्यक्तिमत्व आहे. तर फक्त शेर्पा म्हणलं तर तेही सांगतो की शेर्पा ही जी लोकं आहेत ती इतकी थोर आहेत, कारण ती जवळून मी पाहिलीत गेली 20-22 वर्ष. आणि कुठल्याही गिर्यारोहकाचं हिमालयातलं पर्वत चढायचं स्वप्न या शेर्पांच्या मदतीशिवाय आजपर्यंत पूर्ण झालं नाही, हे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. अगदी एव्हरेस्टवरती 1953 साली सर एडमंड हिलरी जे चढू शकले ते केवळ आणि केवळ शेर्पा तेनसिंग यांच्या मदतीमुळंच. तो शेर्पा तर नक्की शेर्पा तुम्ही करूच. त्या आज मी नक्की ही संधी घेणार आहे. डॉक्टरांबद्दल आत्ता बरंच आपण ऐकलं सांगितलं, पण डॉक्टर संदीप श्रोत्री काय आहेत किंवा त्यांचे काय अनुभव गिरीप्रेमी म्हणून आम्हाला आले, तर ते मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल. माझी आणि डॉक्टरांची ओळख साधारण 2010-2011च्या सुमारास झाली. गिरीप्रेमींनी भारतातली सर्वात मोठी एक्सपिडिशन मोहीम, नागरी मोहीम एव्हरेस्टवरती आयोजित केली आणि त्यामध्ये सातारचं आशिष माने याचं निवडणूक केली होती. एकूण 13 जणांचा संघ होता. भारतातली सर्वात मोठी मोहीम होती. एव्हरेस्टवरती जायचं होतं. खूप मोठं त्याचं बजेट होतं. आणि त्यामध्ये ज्यावेळेस आशिषची निवड केली, आशिष इथं आलेला आहे, आशिष माने हा मूळचा सातारचा आहे, पुण्यामध्ये शिक्षणासाठी होता. आणि त्याला खरं तर जास्त कुठलाच अनुभव नव्हता. त्याचं फक्त गिर्यारोहणातलं प्रशिक्षण पूर्ण झालं होतं आणि कुठलीही तसा मोठा पर्वत चढायचा अनुभव नसताना सुद्धा मी आशिषला संघात घेतलं. तेव्हा माझेही काही ज्येष्ठ सहकारी मला म्हणाले, रमेश असं कसं काय तू निर्णय घेतला, इतक्या अवघड शिकायला इतके चॅलेंजेस येतात आणि त्या ठिकाणी आशिषसारखं नवोदित गिर्यारोहक. पण मी त्यांना विश्वास दिला. तर माझ्या संघामध्ये 12 खूप अनुभवी आणि उत्तम गिर्यारोहक होते. आणि मी कालच एका कार्यक्रमात सांगितलं, त्याचं आज मी तुम्हाला सांगतो की आशिषला मी जवळून पाहिलं होतं. त्याच्यामध्ये असलेलं त्याची ताकद, त्याची जिद्द, फक्त त्याच्याकडे अनुभव नव्हता. आणि त्यावेळेस नुकताच बॉर्डर नावाचा एक हिंदी सिनेमा रिलीज झाला होता. आपल्याला सगळ्यांना माहिती 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळेसचा एक प्रसंग आहे आणि राजस्थानच्या सीमेवर आपली लोकांवर छोटी पोस्ट आहे. त्या पोस्टवरती फक्त एक साधारण 30-35 सैनिक असतात
फारसा तिथं बंदोबस्त नसतो आणि पाकिस्तानच्या सैन्याने ते बघितलेलं असतं आणि खूप मोठी तयारी, खूप मोठ्या प्रमाणात तिथं टँक आणलेले असतात. तेव्हा तिथून आपल्या सीमेवरती हल्ला करायचा, तिथून थेट जयपूर गाठायचं आणि संध्याकाळपर्यंत दिल्लीला यायचं असं प्लॅनिंग झालेलं असतं. त्या सैनिकांमध्ये एक अगदी नवोदित कॅप्टन असतो, अक्षय खन्ना तो रोल करत होता आणि ते सगळं ऐकलं त्या सुगावा लागतो त्या टीमला की आता हे सगळे चालताना खूप मोठ्या प्रमाणात टँकर आहेत, काय करायचं. दडपण येतं, इकडं सगळ्या सैन्याशी, आपल्या सैन्याशी संपर्क झालेला असतो. त्या काळात वायुदलाची विमानं जी ती रात्री फ्लाय करू शकत नसतात, त्यामुळे त्यांना वरिष्ठांकडून निरोप येतो की काही करून तुम्ही ती पोस्ट काढवा, अगदी दुसऱ्या दिवशी फर्स्ट फ्लाईटला तुम्हाला एअर सपोर्ट मिळेल. काय करायचं, समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचं सैन्य आहे, तिथं टँकर आहेत, तिथले सगळे सैनिक विचार पाहतात. आणि त्यावेळेस अक्षय खन्ना तो अगदी नवीन भरती झालेला कॅप्टन असतो, त्याचं रक्त सळसळत असतो. तो म्हणतो मी पलीकडे जातो, मला परवानगी द्या, तुम्ही मला फक्त कव्हर फायर द्या, मी तिकडे जातो, सगळे टँक रिकामे करतो. त्या ऐकून जे बाकीचे सैनिक असतात, जुने असतात, अनुभवी असतात, त्यांना माहिती असतं हे शक्य नाही, पलीकडे डायनामिक लावले, हा जो पलीकडे गेला तर नक्की तो मारणार. पण शेवटी विचार करतात की नाही आपण याला बघूयात, आता आपल्या हातात दुसरं काही नाही, पोस्ट वाचवायची असेल तर, आणि त्याला संधी देतात, त्याला कव्हर फायर देतात. त्यानंतर अक्षय पुन्हा खन्नाकडे जातो, सुदैवाने ते सगळे टँक तो निकामी करतो आणि परत येतो. आणि त्याच्या त्या कामगिरीमुळं पाकिस्तानचं सैन्य आपल्याकडे येऊ शकत नाही आणि ती पोस्ट आपली वाचती. सकाळी बेस येतो, आपला हवाई सपोर्ट येतो आणि पुढं मोठ्या प्रमाणात हल्ला करून उरलेलं सैन्य पण त्यांचं परतून लावतो आपण. हे कसं घडलं, कारण त्या अक्षय खन्नाकडून नवीन कॅप्टन म्हणून रुजू झालेला असतो, अगदी यंग असतो, तरुण असतो, त्याला कुठल्याही प्रकारे माहीत नसतं की असं काही घडलं तर असं होऊ शकतं, कुठली भीती नसते त्याच्या मनात आणि तो अगदी बिनधास्त म्हणजे आपण म्हणतो अज्ञान असेल तर काही माहीत नसतं, तर तो पूर्ण साहस करून तो पलीकडे गेलेला असतो, त्याच्यातून तो विजय प्राप्त होतो. मी तोच विचार केला होता की आशिषला जरी कुठलाही अनुभव नसला तरी आशिषच्या अवतीभोवती माझ्या संघातले 12 जे गेलेले होते ते खूप अनुभवी होते, त्यांनी 5-6 वर्ष खूप मोहिमा केल्या होत्या, त्यामुळे आशिषला काही धोका नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची निवड सार्थ करून दाखवली. माझ्या संघातला त्यावेळी सगळ्यात तरुण म्हणजे 20 वर्ष होतं आशिष वय आणि त्यांनी फक्त एव्हरेस्टवर चढाई केली नाही, तर पुढे जाऊन त्यांनी जगातल्या 5 उंच शिखरांवरती चढाई करून गिर्यारोहणामध्ये वेगळी कामगिरी केली. पण हे सगळं आता सांगायचं कारण की आशिषला ज्यावेळेस संघात घेतलं त्यावेळेस प्रत्येक सदस्याला किमान 20 ते 25 लाख रुपये निधी हा गोळा करण्याचं टार्गेट होतं. आणि त्यावेळेस मी आशिषला म्हटलं, आशिष साताऱ्यातून तुला कोण मदत करायला, तर त्यांनी सांगितलं मामा तुम्ही या साताऱ्याला आणि डॉक्टर संदीप स्तोत्री म्हणून आहेत त्यांना भेटा, तुम्ही जर त्यांना भेटला त्यावेळेस सगळं सांगितलं तर नक्की मला खात्री आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत मिळेल. आणि मग तसं मी साताऱ्यात जेव्हा आलो आणि त्यावेळेस माझी डॉक्टरांची पहिली भेट झाली आणि तुम्हाला सांगतो हा माणूस मला वाटतं साताऱ्यातल्या प्रत्येक दानशूर व्यक्तीला त्यांनी आशिषच्या मागं उभं करून इतकं मोठं पाडवं आशिषला दिलं की त्याच्यामुळं खरं तर आशिष एव्हरेस्टला जाऊ शकला. त्याबद्दल मग मी डॉक्टरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि ते नुसते थांबले नाही, त्याच्यानंतर ते कधी गिरीप्रेमीचे सदस्य म्हणजे परिवाराचे सदस्य झाले ते, कारण आशिषच्या प्रत्येक मोहिमेत नाही तर गिरीप्रेमीच्या प्रत्येक मोहिमेमध्ये ते मागं आमच्या खंबीरपणे उभे आहेतच. पण त्याहीपेक्षा वेगळं म्हणजे मगाशी ज्याचं वारंवार उल्लेख झाला की डॉक्टरांनी आजपर्यंत म्हणजे आत्ता एक 8 दिवसापूर्वी ते हिमालयात मनास्कू सर्किट म्हणून एक अवघड ट्रेक आहे, पूर्ण मनास्कू शिखराची परिक्रमा आहे, जगातलं 8वं उंच शिखर आहे, त्या शिखराच्या परिक्रमाला ते गेले होते त्या ट्रेकला. म्हणजे जाण्यापूर्वी डॉक्टरांचा मला फोन आला, म्हणजे मामा म्हणले हा ट्रेक मला जमेल का, अवघड ट्रेक आहे, कोण जाणार आहे. मी म्हटलं आमचे चांगले गिर्यारोहक आहेत, अखिल इथं आला आहे त्यांच्या टीममध्ये, तो जाणार होता अखिल काटकर. ते म्हटलं डॉक्टर काय तुम्हाला नक्की जमेल. आणि मग मी अखिलच्या संपर्कात होतो, मी पण नको मी विचारत होतो डॉक्टर कसे चालत आहेत, काही त्रास आहे का. अखिल म्हटलं मामा तुम्ही काही बोलता डॉक्टर, तुम्ही सारखे सांगता की डॉक्टर सगळ्यांचं पुढं पाहतात. म्हणलं काय तुम्ही सांगता. आणि खरंच इतकी एनर्जी या व्यक्तीकडे आहे तर ते बघून मला एक खात्री आहे की पुण्यामध्ये कैलासवासी आबासाहेब महाजन प्रोफेसर M.K. महाजन हे खूप लिजेंडरी खूप ज्येष्ठ असे गिर्यारोहक होते. दुर्दैवाने 4 वर्षापूर्वी निधन झालं. पण त्यांचं सांगण्याचं कारण आहे की वयाच्या 96व्या वर्षापर्यंत 96 वयाच्या 96व्या वर्षापर्यंत हा ग्रस्त दर रविवारी ते सिंहगड चढायचे
आणि या वयात सुद्धा दरवर्षी ते हिमालयात 15,000 ते 16,000 फुटा अल्टिट्यूडपर्यंत ट्रेक करून यायचे. इतकं सुंदर आयुष्य त्यांनी जगलं. मला खात्री आहे की त्यांच्यानंतरची जी परंपरा आहे ती 100 वर्षापर्यंत डॉक्टर नक्की हिमालयात जातील आणि वेगवेगळे ट्रेक करतील. आणि त्यामुळं डॉक्टर सदानंदजी तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली 100 पुस्तकांची ती तर नक्की पूर्ण होईल, त्यात काही शंका नाही मला. कारण आहे की जसं सांगितलं मागाशी बोरसे सरांनी तसंच की डॉक्टर प्रत्येक ट्रेकला किंवा कुठल्याही मोहिमेवरती जेव्हा जातात तर ती फक्त ती करण्यासाठी मोहीम नसते, तर त्या आजूबाजूचं सगळा भावता, तिथली संस्कृती, तिथली माणसं, तिथली श्रद्धा यांचं इतका अभ्यासपूर्ण टिपण ते करतात आणि मग नंतर त्यांच्या लेखणीतून ते आपल्यापर्यंत पोचवतात. हे खरंच खूप विशेष आहे. तो अनुभव आम्ही पण घेतला आहे. कंचनजंगाची मोहीम 2019मध्ये होती. आमची मोहीम थोडी वेगळी होती. जगातलं 3ऱ्या क्रमांकाचं शिखर होतं आणि त्या मोहिमेमध्ये आम्ही ठरवलं होतं की आपण या मोहिमेमध्ये काहीतरी समाजासाठी काम करायचं आणि ते म्हणजे वेगवेगळ्या संशोधन करणाऱ्या संस्थांसाठी, संशोधकांसाठी जे त्यांना रॉ मटेरियल लागतं संशोधन करण्यासाठी, तर ते तिथलं रॉ मटेरियल म्हणजे त्या ठिकाणचे अल्गी, डायटॉम, तिथले सॉईलचे सॅम्पल, वॉटर सॅम्पल्स, रॉक सॅम्पल्स त्यांना आणून द्यायचे आणि ते खूप सायंटिफिक पद्धतीने करायचं ठरलं. मग त्याप्रमाणे पुण्यातली आघाडीतर संशोधन संस्था आहे, वाडिया संस्था आहे, पुणे विद्यापीठ आहे, अशा 5-6 संस्था, प्राज मॅट्रिक्स आहे, यांचे प्रतिनिधी, पुण्यातल्या डॉक्टर संजीव नलावडे आणि इतर अभिजित घोरपडे असे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कसं करायचं जेव्हा ठरलं त्यावेळेस कांचनजंगाच्या बेस कॅम्पपर्यंत 2 बाजूनी ग्रुप जाणार होते आणि मग एका बाजूच्या ग्रुपचं नेतृत्व डॉक्टरांनी करून सांगितलं की तिकडच्या भागातलं जे काही हे सगळं संशोधनासाठी लागणारं मटेरियल आहे ते गोळा करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्याप्रमाणे ते काम केलं. आज त्या जमा केलेल्या सगळ्या रॉ मटेरियलमुळं 2000 मीटरपासून 8000 मीटरपर्यंतची सगळी सॅम्पल्स वेगवेगळ्या संशोधन करणाऱ्या संस्थांना दिली आणि त्यातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे शोध निबंध पण पर्यावरणासंबंधी असतील, अनेक हवामानासंबंधी असतील, अनेक गोष्टींचा शोध त्या ठिकाणी चालू आहे आणि खूप चांगले प्रबंध पण झाले. पण खरंच एक असं व्यक्तिमत्व आहे डॉक्टरांचं की सगळ्यांनी सांगितलं तसंच आहे की अजिबात मी त्यांना असं कुठं निराश तर म्हणणार नाही, पण कंटाळा येत असं कधी बघितलं नाही. कायम त्यांच्यामध्ये उत्साह असतो. मला फोन करतात, उमेश कुठला ट्रेक आहे, मला इथं जायचं, त्या ट्रेकला कोण जाणार आहे, चौकशी करत असतात आणि जिथं जिथं जमेल तिथं सहभाग घेत असतात. आणि नक्कीच सगळ्यांनी सांगितलं असं या सगळ्या मागं स्वाती बहिणींचा जो प्रचंड त्यांना सपोर्ट आहे तो अगदी 100% त्याचं कौतुक, अभिनंदन केलंच पाहिजे. कारण तो सपोर्ट असल्याशिवाय अशा प्रकारचं कार्य खरंच कुणी करू शकत नाही. डॉक्टर त्यांचा व्यवसाय पण सांभाळत आहेत, लेखन करतायत, अनेक ठिकाणी जात आहेत, ट्रेकिंग करत आहेत. मनासपूर ट्रेक खरंच सोपा नाही आहे. त्यातला एक जो लार्के पास आहे, मला थोडी काळजी होती. 18,000 फुटांचा तो पास आहे आणि तो पास क्रॉस करताना जर चुकून बॅड वेदर झालं, काही हवामान खराब झालं तर त्या ठिकाणी मृत्यू झाले ट्रेकर्स लोकांचे. अशा प्रकारची कारण तिथं वाचवायला तुम्हाला कोणीच येऊ शकत नाही. तिथं संपर्काची यंत्रणा पण कमी आहे आणि मला ती काळजी होती. पण इतका छान ट्रेक डॉक्टरांनी पूर्ण केला आणि ट्रेक पूर्ण करणं किंवा अशा ठिकाणी जाणं याच्यासाठी फिजिकल फिटनेस लागतोच, तो त्यांनी ठेवलाच आहे. पण त्याच्याही पलीकडं एक मानसिक कणखरता लागते, एक खूप स्ट्रॉंग विल पॉवर लागते, तर ती प्रचंड डॉक्टरांमध्ये आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं. तर डॉक्टर तुम्ही असंच नक्कीच सुदृढ राहणारच आहात, आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आणि मार्क इंग्लिशचं जे मगाशी वर्णन केलं किंवा जे सांगितलं ते खरंच खूप वेगळं आहे. हा गिर्यारोहक न्यूझीलंडचा एक गिर्यारोहक आणि गाईड होता आहे म्हणजे. तर 1982 साली न्यूझीलंडमधला माउंट कूक नावाचा जो हायेस्ट माउंटन आहे त्यावरती गिर्यारोहण मोहिमा चालू असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात हिमवादळ झालं आणि त्या हिमवादळात अनेक दिवस हा माणूस अडकला आणि त्यानंतर ज्या अवस्थेत त्यांना आणलं गेलं तर कमरेखालचे दोन्ही पाय गुडघ्याखालचे त्यांचे ॲम्प्यूट केले गेले, ऑपरेशन करून काढले गेले. पण हा व्यक्ती इतका जिद्दी की त्यांनी नंतर जे काही परिश्रम केले आणि त्याच्यानंतर 2016मध्ये त्यांनी ज्या एव्हरेस्टवरती चढाई केली ती सगळी कथा डॉक्टरांनी जी पुस्तकांमध्ये लिहिली आहे आणि खरंच ती इतकी प्रेरणादायी आहे. मार्क इंग्लिश यांना आम्ही पाहुणे म्हणून गिरिमित्र संमेलनामध्ये मुंबईला बोलवलं होतं आणि त्यावेळेस हे डॉक्टर तिथं होते आणि त्यांनी खरंच
मराठीमधलं अशा प्रकारचं एक वेगळं पुस्तक म्हणजे त्यांनाही त्या सगळ्या लोकांना इतकं आपण पटल्याचं की एक मराठी माणूस मराठी भाषेमध्ये हे सगळं पोचवतोय. आणि खरंच हे का महत्त्वाचं आहे कारण आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गिर्यारोहण या एका साहसी लाईफस्टाईलकडे मी म्हणेन जीवनशैली आहे. बघा एव्हरेस्टवरती चढाई करणं, कड्यांवरती चढाई करणं हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये येतं. त्यासाठी काही ट्रेनिंग घ्यायला लागतं, तुम्हाला सराव करावा लागतो आणि तुम्ही ते करू शकता. पण गिर्यारोहण एक जीवनशैली पण आहे की ज्याच्यामध्ये आज अनेक लोक आहेत आणि त्याच्यामध्ये काय सगळ्यांनी एव्हरेस्ट जाणं अपेक्षित नाही किंवा चढाई करणं नाही. पण नक्कीच गिर्यारोहण करताना तुम्ही जवळच्या कुठल्याही तुमच्या डोंगरावरती, टेकडीवरती, पर्वतावरती जा आणि पहा काय मिळतं तुम्हाला स्वतःला. तर हा जो काही एक संदेश गिरीप्रेमी आणि आम्ही सगळे देतोय तो संदेश डॉक्टर देतात आणि मला वाटतं की खूप मोठं काम डॉक्टर त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून करतायत. आणि नुसतं लिखाणाचं नाही तर स्वतः ती कृती आधी करतायत, तो अनुभव घेत आहेत आणि मग घेतलेला अनुभव जेव्हा ते लोकांपर्यंत पोचवतात हे सगळं खूप महान आहे. खूप मनापासून पुन्हा एकदा डॉक्टरांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद झिरपे साहेब. तुम्ही गिर्यारोहणाबाबत खूप सुंदर माहिती दिली. त्यामुळे हे सूत्र पुढं चालू ठेवून आपण एक छोटा सत्कार आधी करणार आहोत, त्यानंतर डॉक्टर आपल्या सत्काराला उत्तर देतील. आपली सातारची छोटी गिर्यारोहक आणि आपले विनोद कुलकर्णी यांची कन्या धैर्या विनोद कुलकर्णीला मी आमंत्रित करतो. तिनं कृपया व्यासपीठावर यावं. तिचा सत्कार उमेश झिरपे यांच्या हस्ते आपल्याला करायचा. अति लहान वयात तिने एव्हरेस्ट बेस कॅम्प, किलीमांजारो शतक, शिखर असे अनेक शिखर सर केलेली आहेत आणि सातारचं नाव ती मोठं करते. तिचा सत्कार. हे जे मानपत्र आहे छोटं, त्याचं वाचन असं आहे. कुमारी धैर्या, आपण वयाच्या 12व्या वर्षी आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमांजारो शिखर 5850 मीटर उंची आहे त्याची. आपल्या प्रबळ इच्छाशक्ती व साहसाच्या जोरावर यशस्वी चढाई करून इतिहास घडवला आहे. सातारा समुद्रापार भगवा व तिरंगा झेंडा किलीमांजारो शिखरावर रोवून सातारा राजधानीचं नाव आपण झळकवले आहे. यासाठी हे सन्मान चिन्ह देऊन आपला गौरव करण्यात येत आहे. रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळातर्फे हा सत्कार करण्यात येईल. तुम्ही सगळे साक्षीदार आहात. पहा मी म्हणतो असं की मगाशी सुधीरजींनी सांगितलं खरंच हे या सातारा भूमीमध्ये इतकं पोटेन्शियल आहे गिर्यारोहणासाठी. आणि आपण पाहतोय की आज बेस कॅम्पपर्यंत जाऊन आली. आशिषनी एव्हरेस्ट केलं आहे, त्याच्या पाठोपाठ प्रियंका मुंडेंनी पण एव्हरेस्टवरती चढाई केली. अनेक शिखरांवरती तिने पण चढाई केली आणि अनेक जण साताऱ्यातली मुलं मुली ही गिर्यारोहणाकडे वाहत आहेत. मला वाटतं त्याचं खूप मोठं श्रेय डॉक्टर संदीप श्रोत्रींना नक्की दिलं पाहिजे आणि त्यासाठी एकदा टाळ्या. आणि अजून एक सांगतो एक खूप वेगळं योगदान ते देत आहेत. हिमालयामध्ये गेल्यानंतर अनेक लोकांना ट्रेकिंगसाठी किंवा चढाईसाठी गेल्या वेगवेगळे आजार होत असतात आणि त्यावेळेस नेमकं काय उपचार केले पाहिजे ते खूप महत्त्वाचं असतं. आणि खूप म्हणजे आदरपूर्वक मी सांगतो की आपल्याकडे जे डॉक्टरसुद्धा असतात तर ते नाही सांगू शकत कारण त्यांनी फक्त वाचलेलं असतं पुस्तकांमध्ये, ते उपचार होऊ शकत नाहीत. जे डॉक्टर प्रत्यक्ष गेलेत म्हणजे डॉक्टर श्रोत्री किंवा डॉक्टर पुण्यामध्ये गोडबोले आहेत, रमण गोडबोले, ही लोक स्वतः डॉक्टर आहेत आणि मग ते जेव्हा हाय अल्टिट्यूडला जातात त्यावेळेस तिथे सिम्पटम्स त्यांनी बघितलेले असतात. नेमके उपचार काय केले पाहिजे त्याचं योग्य मार्गदर्शन डॉक्टर करतात. डॉक्टर महाराष्ट्रातल्या राज्यस्तरीय अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वैद्यकीय समितीवरती पण आहेत आणि त्या माध्यमातून पण ते गिर्यारोहकांना मार्गदर्शन करत असतात. धन्यवाद. अजून एक छोटा आहे कार्यक्रम. डॉक्टर संदीप श्रोत्रींचे साधू सोबती म्हणजे क्लासमेट उमराणी आहेत का इथं? मी त्यांना कृपया विनंती करतो. त्यांनी माझी विनंती केली होती. ते त्यांचे वर्गमित्र आहेत आणि आमच्या आधीच्या बॅचचे आहेत. मला 80ची बॅच असेल बरोबर, 80 माझी 81ची आहे. त्यामुळे एक वर्ष आम्ही नंतरच्या लवकर फक्त या मानपत्र वाचा आणि हे करा. आपल्याला डॉक्टर श्रोत्रींचे आभाराचं भाषण ऐकायचं आहे. आदर द्या.
तितकीच सुंदर लिहिलीस आणि कर्तृत्वाने सफल देखील केलीस. एक उत्तम शल्य विशारद आणि बरोबरीनेच एक सिद्धस्त लेखक म्हणून नाव कमावलेस. तुझ्या वैद्यकीय व्यवसायात देखील तू नेहमीच सामाजिक भान राखतेस. अगदी शाळकरी वयापासून आपण सोबत आहोत. आपल्या मैत्रिणी देखील आता 50शी गाठलीस. केवळ भरपूर मार्क पाडणारच नव्हे तर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा देखील गाजवत तू तुझे शालेय जीवन सुद्धा विविध रंगाने भरलेस. वैद्यकीय शिक्षण घेताना तुझी रसिकता भरतच गेली आणि या बरोबरीने तू अगदी शाळकरी मित्रांपासून साहित्यिकांपर्यंत सर्वांशीच मैत्री जपलेस. आम्हा सर्व मित्रांना तुझा नेहमीच अभिमान व आधार वाटतो. तुझ्या या पुढील वाटचालीस आम्हा शाळू मित्रमैत्रिणींच्या मनभर शुभेच्छा. धन्यवाद. उत्तर देणार आहेत त्यांना एक मुद्दा मिळावा हा तुमचा थांबावी होता. असलं तरी मोठा अक्षर आहे त्यामध्ये. खरं तर काय बोलावं हे समजत नाही. एवढं मात्र नक्की की आज मी भरपूर श्रीमंत झालेलो आहे. इथं बसणारी प्रत्येक व्यक्ती ज्या खुर्चीत बसली आहे, जी व्यक्ती बसलेली आहे ती मला आजपर्यंतची माझी कमावलेली श्रीमंती असं मी म्हणतो. आणि माझे विचार थोडेसे मांडायला मी सुरुवात करतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे आजच्या प्रमुख व्यक्तीपैकी ज्यांच्या हस्ते हा सन्मानपत्र आणि सत्कार झाला ते डॉक्टर सदानंद बोरसे. माझे त्यांनी जरी चतुर्भुज म्हणून काय भक्तिवर्धन केली असली तरी माझे सर्जरी आणि साहित्य दोन्हीतले ते गुरु आहेत. एवढे खालचा माईक वर ठेवा. उमेश गिरपेट मानपत्र वगैरे घेताना मान अवघडती म्हणून त्याला मानपत्र म्हणतो असं मला वाटायला बरं. व्यासपीठावरील आणि व्यासपीठाच्या समोरील सर्व मान्यवर, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही. माझ्यामागे ही दोघं बसलेले त्यांचे आपण स्वर सूर सगळं आपण ऐकणार आहोत नंतर. आयुष्याची 60 वर्षे ही जी पूर्ण होतात हा काही फार मोठा अलीकडच्या काळाचा टप्पा अजिबात नाही. त्यामुळे या कार्यक्रमाचं प्रयोजन आयोजन नियोजन मला काहीही पसंत नव्हतं आणि नाही. 60 वर्षे पूर्ण झाली मला पटत नाहीये. कारण 8-10 दिवसापूर्वी 10-15 दिवसापूर्वी मी इतका अवघड ट्रेक करून आलो आणि माझं वय विसरून गेलो. ते पुन्हा मला समजून सांगायला, जाणीव करून द्यायला हा कार्यक्रमाचा हा मी नसताना आखलेला. अगदी सुरुवातीला 2 मुद्दे विसरतात त्याच्याबद्दल सांगतो की 100 पुस्तकं लिहायला हरकत नाही, पण पुस्तक लिहिणं हे 1% इन्स्पिरेशन असतं आणि 99% परस्पिरेशन असतं. आणि त्या परस्पिरेशनची जबाबदारी राजवंश प्रकाशनानं घेतली पाहिजे हे मात्र नक्की. आज मला मखरात बसवलंय. वय विसरून मी गेलो होतो, परंतु त्याची जाणीव करून गेलं. मखरात बसायला मी काय तसा देव नाही, अर्थात दगडांचे देव बनतात तसा दगड आहे. आणि हिरक महोत्सव म्हणजे हिरा किंवा डायमंड ज्युबिली म्हणतात. हिरा हा एक शेवटी दगड असतो. त्या दगडाला पैलू किती पडतात हा भाग वेगळा, परंतु माझ्या दृष्टीनं मी एक खरोखर दगडच आहे. फक्त तो दगड हा शिवरायांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याचा एवढं लक्षात ठेवा. शाळेची सुरुवात माझी दगडी शाळेतून झाली, त्यामुळे तोही दगड म्हणून गेला. मी शाळेतले मित्र बरेच माझे आलेले तिथं दगडी शाळेतले पण
तर तोही दगड आहे, त्या शाळेचा एक दगड आहे असं म्हणायलाही मी अभिमान मला वाटतो. गदिमा असं म्हणायचंय की त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे, त्यामुळे वळण जात वाट पाय वळत जाते पाय वाट आणि वळणावर आंब्याचे एक झाड वाकडे. आमच्या मात्र घराच्या वळणावर समोर अजिंक्यतारा दिसत असल्यामुळं तो फरक मला मात्र लहानपणापासून जाणवतो. आणि कदाचित त्याच आजच्या सगळ्या बाकी जे काय क्षेत्रातले लुडबुड असतील त्याची विजय ही त्या अजिंक्यताराच्या पायथ्यावर आहेत असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. साठी बुद्धी नाठी हा वाक्प्रचार सर्वमान्य आहे, परंतु बुद्धी नाठी व्हायला मला साठीची गरजच नाही. वाढदिवसाच्या दिवशी मी जनरली थोडासा लांब पळत जात असतो किंवा पळून जात असतो. गेल्याच वर्षी एक वर्ष उद्याच्या होईल वाढदिवसाची पहाटे 4 वाजता मी निघालो आणि 33 किलोमीटर जाऊन माझ्या जन्मगावी म्हणजे वाईला जाऊन 33 किलोमीटर मी चालत त्या दिवशी गेलो होतो. उद्या पण माझा असं करायचा विचार होता, पण मला या सगळ्यांनी पकडून ठेवलं. आणि हा महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता या भाषणात माझ्या मीपणा थोडासा येईल, साहजिकच आहे. पण तो मी म्हणजे मी एकटा नाही, मी म्हणजे मी आणि आम्ही म्हणजे मी आणि स्वाती अशा दोघं मिळून आहोत. कारण गेल्या 33-34 वर्षामध्ये आमच्या दोघांचं अस्तित्व हे एकमेकाशिवाय अपुरं आहे. त्यामुळे तशी तुम्ही पूर्ण हे केलं. साधारण 6 महिन्यापूर्वी माझी एका पॉडकास्टसाठी मुलाखत घ्यायला प्रदीप देसाई म्हणून माझ्या मामाचे मित्र, माझे ते मित्र आहेत, रिझर्व्ह बँकेतनं निवृत्त झालेले अधिकारी, तर ते आले होते. आणि मुलाखत घेताना त्यांना समजलं की 2 जून 2025ला 60 वर्ष पूर्ण होते. तर ते म्हणले मी इथे येऊन कार्यक्रम करणार. बरं, आमच्या 3-4 संस्था इथं आहेत, त्यामुळे कार्यक्रम सारखे चालूच असतात. मी त्यांना हो म्हणून बसलो. परंतु तो कार्यक्रम वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला करायचा हे या मंडळींना समजलं की त्यांनी त्या कार्यक्रमाच्या अगोदरचा पूर्व कार्यक्रम हा म्हणून आता आयोजित केला. पण हे मला सगळं अनपेक्षित होतं. आजचा मुख्य मुद्दा म्हणजे वयाची 60 वर्ष होणं. या वास्तवातला माझ्या दृष्टीने एकच अर्थ आहे की या पृथ्वीवर मी आलो त्यानंतर पृथ्वीनं सूर्याभोवती 60 फेऱ्या मारलेल्या आहेत. यापुढे त्याला दुसरा अर्थ काही नाही. या फेऱ्या मारताना या पृथ्वीच्या कडेवर बसून मी एका जागी थांबलो काय किंवा इकडे इकडे वाहवत गेलो काय, याला काय अर्थ आहे हे बाकीचे ठरवतील, तेव्हा तो भाग वेगळा. परंतु मी कुठेही नसतो गेलो, काही नसते गेले तरी 60 आज ओढवत होती. नशीब आणि नियतीची त्यामध्ये मला साथ वाटते. आपल्यासारखे साथीदारांचे साक्षीदारांचे हात इथं आहेत, साथ माझ्याबरोबर आहेत. माझ्या घरातले आई वडील आणि सर्व कुटुंबीय माझ्या प्रत्येक उपक्रमाला खांद्याला खांदा देऊन आहेत, हे मात्र खरं. आपण असं म्हणतो की 12 वर्षाचं एक तप आहे. माझ्याही आयुष्यात 60 वर्षामध्ये ही 5 तप झाली असं आपण म्हणूया. परंतु त्यातली पहिली 2 तप जी आहे ती माझी शिक्षणात गेली. त्या शिक्षणानंतर वयाच्या 26व्या वर्षी ज्यावेळी मी MS झालो आणि साताऱ्यामध्ये दत्तकाशी नावाचं हॉस्पिटल सुरू केलं, रुग्णालय सुरू केलं, त्यावेळी अनेकांची मदत तर लाभलीच, परंतु अनेकांचे आशीर्वाद लाभले. त्यामध्ये पुण्यश्लोक राजमाता सातारच्या सुमित्राराजी भोसले होत्या, त्याचं लक्ष्मण शास्त्री जोशी होते. आणि माझे आयुष्याचे ज्यांच्या मूठभर व्यक्तींच्याकडे बघून मी माझं आयुष्य त्यांच्या एका क्षणापुरतं का होईना आपण जगावं असं समजतो, तसे आदरणीय शिवशाहीर श्रीमंत छत्रपती बाबासाहेब पुरंदरे होते. प्रत्येक माझ्या पावलावर त्यांची मला साथ होती. अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, होते आणि उद्याही राहतील याची मला खात्री आहे. वैद्यकीय व्यवसाय सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या 5-6 वर्षात मला असं जाणवत होतं की आपण पोटापाण्यापुरता व्यवसाय करावा, आपण बाकी काहीतरी जगण्याच्या दृष्टीनं काहीतरी करावं, म्हणजे असं मुद्दाम ठरवून केलं असंही नाही. परंतु सुरुवातीला मला जाणवलं होतं की साताऱ्यात शल्य चिकित्सक जेवढे आहेत ते एकत्र त्यांची मोठ जी बांधायला पाहिजे, ती जर्नल क्लब म्हणून आम्ही चालवत होतो अगोदर. परंतु ती सरकार दरम्यान नोंदणी करून एक सातारा सर्जिकल सोसायटी म्हणून सुरू करावी. आणि रुग्णालयांचे प्रश्न त्यावेळी अनेक म्हणजे रुग्णालयाला सॉफ्ट कॉर्नर आहे, कोण येते ते त्या रुग्णालयावर घसरतो, तर त्यासाठी म्हणून एक संघटना करावी असं आमच्या डोक्यात होतं. आणि इतरांनी अनेक डॉक्टर मित्रांनी मला साथ दिली आणि सर्जिकल सोसायटी, सातारा सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ हॉस्पिटल
त्यांची स्थापना आम्ही साताऱ्यात केली. दोन्ही संस्थांचा संस्थापक कार्यावर आम्ही होतो. अगदी आपण या ज्या हॉलमध्ये बसलेलो त्या इंडियन मेडिकल असोसिएशनला ही जागा मिळाली ते साल होते 1991. आम्ही साताऱ्यात त्यावेळी आलो. या जागेचा सगळा ठरवण्याचा मसुदा हा आमच्या घरी बरेचसे मुद्दे मी त्यावेळी लिहिलेले होते 91 साली. त्या इंडियन मेडिकल असोसिएशनची सुद्धा अत्यंत सुंदर मूर्त स्वरूप हे गेल्या 4-5 वर्षामध्ये आता नवीन संघटनांनी नवीन लोकांनी केलेलं आहे. गीता आठवले आणि आपला डॉक्टर अविनाश वगैरे बरेच दिवसात मला शरद जगताप वगैरे या सगळ्यांनी जे केलेलं आहे, दीपक थोरात आहे, तर त्यांनी जे ओरेशन सुरू केलं इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे त्याचंही पहिलं ओरेशन देण्याचा भाग्य मला लाभलं होतं. तर अशा यांना माझी वाटचाल सुरू होती. पण तरी देखील माझा मूळ पिंड जो आहे तुम्हाला काही स्वस्त बसून देत नव्हतं. घरामध्ये आई वडील दोघेही शिक्षक. आमच्या घरातील वातावरण सदैव गजबजलेलं असायचं. केव्हाही कधी गप्रप्रधान आलेले आहेत, तात्या सोडे अनेक म्हणजे त्या काळातले जे शिक्षक संघटनेचे सामाजिक संघटनेचे जे लोक आहेत ती लहानपणी आलेली मला अजूनही आठवतात. निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीनं माझ्या वडिलांच्याकडनं मला तो गीत मिळाला हे मी नम्रपणे नमूद करतो. हा स्वस्त मला काही बसून देत नव्हता. आयुष्याची हॉस्पिटल सुरू केल्यानंतर 18 वर्ष झाली मला असं सारखं वाटत होतं की आपण करतोय त्यामध्ये काहीतरी कमी आहे, मग आपण काय करावं. तर हे जे माझे मनातले जे विचार होते की जे हातपाय होते ते प्रत्यक्षामध्ये साधारण 2000 सालापासून 1991 आम्ही हॉस्पिटल सुरू केलं. 2000 सालापासून इकडे तिकडे पसरायला लागले. आणि त्यावेळी हॉस्पिटल असोसिएशन आणि रानवाटा हॉस्पिटल असोसिएशन आणि सर्जिकल सोसायटी यांच्या जोडीला तिसरी संघटना आम्ही सुरू केली, ती म्हणजे रानवाटा निसर्ग आणि निसर्ग पर्यावरण मंडळ. ही जी रानवाटा आहे ना, ती रानवाटा ही अर्थातच मातीची असते आणि डांबरी सडक जिथं संपते तिथं रानवाटा सुरू होतो. रानवाटेवरचा प्रवास हा इतर कुठलाही प्रवास आपला उपभोगासाठी आपण करत असतो. रानवाटेवरचा प्रवास हा आपले उपभोग कमी करणारा असतो आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत होतो. त्यावेळी सुद्धा साथ डॉक्टर उमेश करमळेकर रानवाट्याची त्यांची मूळ कल्पना, पण आम्ही सगळ्यांनी म्हणून ती पुढे नेली. रुग्णालय सुरू केल्यानंतर 10 वर्षातच माझे हातपाय असे पसरायला लागले आणि जे काही करायचं ते पूर्ण झोपून करूया या जाणीवेनं मी रानवाटामध्ये जसं हॉस्पिटल असोसिएशनमध्ये काम केलं होतं, बायोमेडिकल वेस्टचा प्रोजेक्ट मोठा आम्ही त्यावेळी केला होता, तसंच मी रानवाटेवरही करायला लागलो होतो. आणि रानवाटेवरचं जे काम होतं ते माझं तिसरं तप आहे असं आपण म्हणलं तरी काय. या काळामध्ये योगायोगानं सह्याद्री सोडून म्हणजे थोडक्यात उंबरगड सोडून, ज्यावेळी आपण छोट्यावर केव्हा दिसतं आपल्याला, आपण उंबरगड सोडतो तेव्हा. उंबरगड म्हणजे आपल्या घराचा उघडा. तो ज्यावेळी आपण सोडून बाहेर येतो त्यावेळी आपल्याला कळायला लागतं की आपण किती क्षुद्र आहोत, किती छोटे आहोत. तर ज्या वेळेला सह्याद्री सोडून मी हिमालयाच्या दिशेने मी जायला लागलो, तर रागिणी जोशी आलेले आहेत, त्यांची झेप नावाची संस्था होती. त्यावेळी त्यांचा असाच साताऱ्यात कार्यक्रम झाला होता. त्यापासून मला संजय लिमये जो सुद्धा मी मध्ये गेला, तर त्याच्यामुळे मला ते सगळं वेळ लागलं. आणि मग आम्ही रानवाटातर्फे काही वाईल्ड लाईफ शिबिरं, अभयारण्यातली मोहिमा वगैरे घ्यायला लागलो. तशा मोहिमा आम्ही हिमालयात सुद्धा घ्यायला लागलो. आणि त्यातून आज माझी जी नुकतीच मोहीम झाली ती 25वी हिमालयातली ट्रेकिंग मोहीम. तर त्या मोहिमेच्या अंतर्गत मी भारतातली, नेपाळमधली, जगातली सर्वात उंच जी 14 शिखरं आहेत ना त्याच्या 8 शिखराच्या अगदी जवळ जाऊन आलेलो आहे. त्यापेक्षा जास्त जाता येत नाही कारण की पाक व्याप्त काश्मीरमध्ये तरी आहेत ना तर तिबेटमध्ये आहेत. दोन्हीकडे आपल्याला जायला तशी बंदी. आणि त्याची हिमालयाची जी एक व्यसन असतं, वेळ असतं ते फार वेगळं आहे. ते त्यांना लागलं आहे. आशिष आहे इथं, अनेक लोक इथं आलेली आहेत, त्यांना लागलेली आहेत. तिथं जाताना आपल्याला तिथली विविधता दिसते, तिथली निसर्गाचे वेगवेगळे प्रकार दिसतात. भूगर्भशास्त्र, सरफेस भूपृष्ठशास्त्र याचे वेगळे प्रकार दिसतात. पण माझ्या दृष्टीनं ती देवभूमी तर आहेच, पण वेगळे पण असं आहे की त्या हिमालयामध्ये तुम्ही कितीही उंच जावा, एक दरी पार केली दुसऱ्या दरी, खाली खोल दरी असते, वर उंच शिखर असतं, आपण मधनं कुठं तरी वाट काढत जात असतो. कितीही तुम्ही जात असता तुमचं क्षितिज जे तुमच्या समोर लांबच असतं. तुमच्या जे दिसतं त्याच्यापेक्षा उंच दुसरं काहीतरी पुढं वाढून ठेवलेलंच असतं. तुम्ही कधीही त्या शिखरापेक्षा ते निसर्गापेक्षा मोठे होतच नाही आणि होऊही शकत नाही. अगदी एव्हरेस्टवर पाय ठेवले सुद्धा दोघं इथं गिऱ्यावर काय
त्या मोहिमेमध्ये आपल्याला सर्वोच्चपणा हा कसा बघावा आणि आपण किती त्यात छोटे आहोत हे समजतं. त्याच्या जोडीला अगदी म्हणजे एव्हरेस्ट पेक्षाही मोठी माणसं कशी असतात हे देखील मला त्यावेळी समजायला लागलं. एव्हरेस्ट हे प्रतिकात्मक आहे. एव्हरेस्ट पेक्षा मोठं कार्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेकांनी केलेलं आहे. त्यामध्ये बाबा आमटे त्यांच्या संपर्कात मी आलो. त्यामध्ये डॉक्टर श्रीखंडेंसारखे एक आमच्या क्षेत्रातले एक फार मोठे तज्ज्ञ होऊन गेले. तर ते होते कितीतरी माणसं, म्हणजे आता नाव मी जास्त घेत नाही, बाबासाहेब पुरंदरे एकाच ध्यासानं ते एव्हरेस्ट त्यांचा चढत राहिले आणि कितीतरी एव्हरेस्ट खुजी पडतील एवढ्या शिखरावर ते गेले. आणि आजचा योगायोग म्हणून मी सांगतो, आज 1 जून आहे. 1 जून म्हणजे आज गोनी दांडेकरांची पुण्यतिथी. आपण म्हणजे माझं दैवत आहे. 1 जून हा दिवस आणि एका कारणासाठी हे वेगळा आहे. ते कारण मी नंतर पुढे सांगेन. परंतु सर्वात महत्वाचं कारण म्हणजे 1 जून हा जरी 29 मे 1953 रोजी एव्हरेस्ट सर केले गेलं असलं तर 29 मे 30 मे 31 मे आणि 1 जून या 4 दिवस ते सर केलेलं कुणालाच माहित नव्हतं. कुणालाही माहित नव्हतं. 3च व्यक्तींना माहित होतं. ज्यानं एव्हरेस्टच्या पायथ्याच्या एका नामचे बजार गावातनं टेलिग्राम केला तो काठमांडूत आला. काठमांडूतनं टेलिग्राम दिल्लीत आला. दिल्लीतनं तो कराचीकडे गेला. कराचीतनं तो पुढे जात जात लंडनला 1 तासात 2 तासात पोहोचला. त्या करणाऱ्या माणसांनाही एव्हरेस्ट सर झाले माहित नव्हतं, कारण तो टेलिग्राम हा कोड लँग्वेजमध्ये होता. तो ज्यावेळी इंग्लंडमध्ये वाचला गेला 29 मे आणि 30 मेच्या दरम्यान वाचला गेला, त्यावेळेला ज्यानं वाचला तो असा थरारून गेला. त्याला काय करावं सुचत नव्हतं. त्यानं 2 जणांना फक्त सांगितलं. त्यातला एक होता एव्हरेस्टच्या पहिल्या मोहिमेचा, मॅलरीच्या जे मोहिमा सुरू झाल्या त्याचा लीडर, आणि दुसरा होता ज्या साम्राज्याची सूर्य मावळत नाही असं जे साम्राज्य त्यावेळी होतं, अशा ब्रिटिश साम्राज्याची होणारी जी राणी आहे एलिझाबेथ राणी, जी आता काही वर्षापूर्वी गेली, तिला त्यांनी सांगितलं. 1 जूनला ती बातमी रात्री सर्व जगाला समजली. म्हणजे ज्यानं ती कोड केली ना नामचे बाजारला, त्याचं नाव आहे जॉन. पुढं त्यांना ट्रान्सजेंडर होता, तर त्यांनी लिंग बुजून तिथं जैन केलं. तर त्या व्यक्तीला सुद्धा ती आकाशवाणीवरनं रात्री 1 जूनला रात्री समजली. त्या व्यक्तीला सुद्धा संपूर्ण जग इंग्लंडच्या राणीच्या त्या राज्यारोहणाकडे होतं, लक्ष ठेवून होतं. ती राज्यारोहणाची मोहीम जी चालू होती त्या मोहिमेमध्ये लाऊडस्पीकरवरनं हिलर आणि तेन्सिंगचे गोडवे गायले जात होते त्या मोहिमेमध्ये, त्या मिरवणुकीमध्ये. तर ती तारीख 1 जूनच होती. असे 1 जूनच्या दिवशी आपण एक करतोय, एक दाता मी म्हणून सांगितलं. पण एव्हरेस्टच्या कडे मी बघत होतो. 2-3 वेळा मी एव्हरेस्ट बेस कॅम्प 2 वेळा, कांचनजंगा 3 बाजूनं, अन्नपूर्णा मी 2 बाजूनं बघितलेलं आहे. ह्या शिखरांच्या ज्यावेळी आपण बघतो त्यावेळेला मला मार्क इंग्लिश दिसतो. मार्क इंग्लिश हा बिरावलोक त्याबद्दल मगाशी सांगितलेलं आहे. परंतु त्यानं असं म्हटलं होतं एव्हरेस्ट शिखरावर असताना की एव्हरेस्ट माझं हे नाही आहे, माझ्या नजरेसमोरचं एव्हरेस्ट हे जगातले कित्येक कोटी अपंग त्यांच्या पायावर उभं करणं हे माझ्या समोरचं एव्हरेस्ट आहे, हे त्यानं जाहीर करणं. हे त्यानं ज्यावेळी मला सांगितलं ती खूण माझी दुसऱ्यांदा ज्यावेळी एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो त्यावेळी जे माझ्यासमोर होतं, त्या पुस्तकानं काय इतिहास केला ते ही तर सांगायची गरज नाही, आपल्या बऱ्याच जणांना ते माहीत असतं. परंतु मला सारखं असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या मनात एव्हरेस्ट असतं. जरी बोरसे सरांनी सांगितलं की मी एका जागी घट्ट बसलेला असा वृक्ष आहे, तरी देखील प्रत्येकाच्या मनात एव्हरेस्ट असतं. त्या क्षेत्रातलं एव्हरेस्ट हे वेगळं असतं आणि ते तुम्ही लोकांनी सर केलेलं आहे असं मला आवर्जून नमूद करायचं आहे. त्याचा आदर आपण तेवढाच रीतीनं करायला पाहिजे. मार्क इंग्लिशमुळे मी न्यूझीलंडमध्ये जाऊन आलो. तिथं माउंट कुक हा सर्वात उंच ऑस्ट्रेलिया खंडातला सर्वात उंच पर्वत मार्क माउंट कुक, त्याच्या पायथ्याशी मी जाऊन राहिलो. पुढं आफ्रिका खंडात गेलो होतो. आफ्रिकेला किलिमांजारोच्या पायथ्याशी अँबोसिली नॅशनल पार्क आहे, त्याच्यासमोर आता अख्खा किलिमांजारो दिसतो. अख्खा म्हणायचं कारण म्हणजे किलिमांजारो एवढा पायथ्यापासून माथ्यापर्यंत दुसरा कुठलाही पर्वत आपल्याला दिसत नाही. तो सर्वात उंच सिंगल सॉलिटरी टॉलेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड म्हणजे किलिमांजारो, की जो विनोद कृपणेच्या कन्यानं सर केलेला. तर तो जो दिसतो, तो दिसताना आपल्याला कळतं की निसर्गाची कमाल आणि
मर्यादा काय असतात त्या. ही वारी मला अँडीज पर्वताकडे घेऊन गेली दक्षिण अमेरिकेत आणि त्याच्यावर मग माझी गॅलागॉसचं पुस्तक आलं कासवाचं बेट, त्यावर मी जास्त बोलत नाही, परंतु या सगळ्यात मला असं समजलं की निसर्ग हा आपला खरा गुरु आहे. निसर्ग आपला खरा गुरु आहे आणि साधी मुंगी मधमाशी सुद्धा आपल्याला जे काही शिकवते ते आपण दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण आपल्यापेक्षा कितीतरी कोटी कोटी वर्षापूर्वी यांचं अस्तित्व या पृथ्वीतलावर आहे आणि ते त्यांच्याकडे काहीतरी गुण आहेत म्हणून टिकून आहे. समाजामध्ये डार्विनची थेअरी असं सांगते की समाजामध्ये या निसर्गामध्ये ज्याच्याकडे काहीही गुण नाही तो टिकत नाही, पण जो परिस्थितीला जुळवून घेत असतो तो टिकतो. आणि तसे त्यांच्याकडनं आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे, खूप आहे. म्हणजे इतक्या गोष्टी मी सांगायला मदत कळेल. मग ह्याच्यावर मी असे जे निसर्ग आणि जंगल वाचणारी जी माणसं होती अशा व्यक्तींचा काही अभ्यास केला आणि त्याच्यावर माझं जवळ 20-22ची छोटी छोटी 20-22 व्यक्तींची अशी चरित्र मी लिहिलेली आहे. त्याच्यावर आता पुस्तक येते माझं जी वन त्यांना कळले म्हणून. बरेच दिवस ते मला पडून आहे, पण माझ्या बहुतेक लेखनामध्ये मी 3 प्रकारे लिहायचा प्रयत्न केला की मी आणि निसर्ग, मी काय बघतोय निसर्ग त्याबद्दल लिहितो मी. त्यानंतर मी आणि आसपासची माझी माणसं. जनरली बघा तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये 3 भाग त्याचे केलेले असतात. आणि तिसरं म्हणजे हिमालयानं मला जे शिकवलं ते म्हणजे मी जेवढा बाहेरचा निसर्ग बघतो तेवढं मला माझं मन किंवा माझं अंतर्मन बघायचं असतं आणि मी अंतर्मुख होतो. आपलं काय चुकतंय, काय होतं. ट्रेकर खरा कुठला म्हणतात की जो मागं वळून बघतो तो खरा ट्रेकर. तसं आपल्या मनामध्ये वळवायला लावणारा जी भटकंती होती ती म्हणजे माझी हिमालयातली खरी भटकंती होती. तर तिसरं माझं हे असतं की मी आणि माझं मन ह्याच्यावर मी काही काही मुद्दे काढून मुद्दाहून आवर्जून लिहित असतो. मला जे त्यावेळी भावतं ते. कास पठाराबद्दल बोलण्याचं सगळ्यांना माहितीच आहे. बरीच लोक मला कौतुक करतात, पण त्याच्या 100 पटीनं माणसं मला रागवणारी, माझ्यावर राग धरणारी, मला शिव्या देणारी पण माणसं त्यामुळं आहेत. परंतु पर्यटनाचा वारू जो उधळलेला आहे, उधळलेला म्हणतो मी, उधळलेलं म्हणजे अनियंत्रित असतं, त्याला नियंत्रित करण्याचं काम हे फक्त आणि फक्त साहित्य करू शकतो. तुम्ही निसर्ग कास पठार मी लिहिलं म्हणून किंवा आणि कुणी अभ्यास केला म्हणून अजिबात ते युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेलेलं नाही. कास पठारे एकाच कारणासाठी गेले का तर तिथे एकमेव द्वितीय काहीतरी आहे हे संशोधकांनी सांगितलेलं आहे. आम्ही फक्त ते हायलाईट करायचं काम केलं. सध्याची माध्यमं अशी आहेत की ती म्हणजे कास पठार अजून फुललेलं नाही मी तुम्हाला सांगतो, पण गेली 4 दिवसात उगाच फुलले म्हणून सगळीकडे बातम्या होत्या. जुने फोटो पत्रकारांनी टाकलेले आहेत, मला वाईट वाटतं. जुने फोटो कुठेतरी टाकायचे कास पठार. तर मला काल फोन आले 4-5 जणांचे, आम्ही येणार, पण तुम्हाला बघितले की आम्ही कास पठाराला पण जाणार आहे बघायला. या कार्यक्रमाला येणार मी, पण आम्ही कास पठार पण जाणार आहे, अशा अनेक पण. तो 1 जूनचा जो तिसरा योगायोग आहे तो आज सांगतो की आम्ही कास पठाराच्या रानवाटाला मला साधारण कळलं की कास पठार हे सर्व बाजूनी गोंधळात टाकली पाहिजे. फॉरेस्टच्या वन खात्याला सुद्धा ते, फॉरेस्टवाल्यांना सुद्धा ते माहीत नव्हतं काय नेमकं आहे ते, अशी ती परिस्थिती होती. आम्ही आता इथं नुलकर मॅडम वगैरे आहेत, सगळे जयंत देशपांडे आहेत, राजवाट्याची आम्ही मिटिंग घेतली आणि त्यात ठरवलं की एक गोंधळातलं जे कास पठार आहे ना त्याला कुठेतरी सुसूत्रीकरण करायला पाहिजे. म्हणून मग आम्ही एक पुस्तक लिहायचं किंवा पुस्तिका लिहायची असं म्हणून तो केला प्रपंच. आणि त्यानंतर आम्ही महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे 25-30 संघटनांना एकत्र आणलं. त्यामध्ये युनेस्कोची एशिया पॅसिफिकची प्रमुख कोण होते, या सगळ्यांना एकत्र आणून सातारच्या क्लबमध्ये 1 दिवसाचं सेव्ह कास म्हणून कम्युनिटी अवेअरनेससाठी एक वर्कशॉप घेतलं. त्यामध्ये काशी ग्रामस्थ पण होते. त्याबद्दल जास्त मी सांगत नाही, पण ते एप्रिल 2012 साली झालं. जूनमध्ये मेच्या एंडला सेंट पीटर्सबर्गला रशियामध्ये युनेस्कोचं कन्व्हेन्शन होतं आणि त्यावेळी माझ्या पुस्तकाच्या 800 सॉफ्ट कॉपी आणि आम्ही जे वर्कशॉप घेतलं होतं त्याची ब्रीफ हे अक्रॉस टेबल सर्क्युलेट झालं. आणि त्यानंतर सुरुवातीच्या 21 दिवसाचं कन्व्हेन्शन असतं. पहिल्या दिवशी आपलं जे प्रपोजल वन खात्याकडनं गेलेलं असतं सरकारकडनं ते त्यांनी परत पाठवलं होतं. शेवटच्या दिवशी वोटिंग करताना कास पठारच नव्हे तर अख्ख्या सह्याद्रीतल्या ते 39 ठिकाणावर युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून शिक्कामोर्तब केलं. तो दिवस होता 1 जून 2012. तेव्हा आजच्या दिवसाचं हे नियोजन फार वेगळं आहे.
मी फार बोलत नाही, मला फडकेमधनं अदृश्य कामीना पण दोरीनं ओढतायत माझे. जगी सर्व सुखी असं कोण आहे असं तर विचारलं. जगी सर्व सुखी असं कोण आहे असं तर प्रत्येकाच्या टाइम ऑफ रेफरन्समध्ये संदर्भामध्ये वेगळं असतं, प्रत्येकाच्या वयाच्या मध्ये वेगळं असतं. 60, 70, 80 मध्ये जगाचा सर्व सुखात माणूस कोण असेल तर त्याला सकाळी रात्रीची झोप चांगली 5-7 तास येतील आणि सकाळी उठल्यानंतर सगळं साफ होतं. तो सर्वात सुखी माणूस समजला जातो. 60 नंतरचे जे सुख असतं ते अजून मला माझ्या एका मित्रानं आमच्या पुस्तकप्रेमी, पण मी जास्त बोललेलो नाही, बाकीचे बोललेले, पण पुस्तकप्रेमी ही संकल्पना देखील आमच्या कोल्हापूरचे मित्र आज आवर्जून इथं आलेले आहेत, कृष्णा दिवटे म्हणून, त्यांनी सुरू केली. पुस्तकप्रेमी हा ग्रुप तसाच आम्ही सातारपुरता आम्ही सुरू करायचा म्हणून प्रयत्न केला मी. पण त्या पुस्तकप्रेमीवर अशोक हवालदार म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी आज एक सुंदर कविता पाठवली, त्याचा ती मी वाचतो आणि शेवट करतो. स्वीट 16, 16 आणि 61, 61 आणि 16 हे दोन विरुद्धांक तरी. स्वीट 16 असते 60, स्वीट 16 असते 60, छटा गुलाबी गालावरती, चालत बोलत हसण्यासाठी, साठी की चालत बोलत हसण्यासाठी, मस्त खाणं पिण्यासाठी, वयाचं बंधन कशासाठी. स्वीट 16 असते 60, 60, 61 कशासाठी, 60, 61 कशासाठी, नवीन काहीतरी शिकण्यासाठी. आणि मी खरोखर नवीन काहीतरी शिकणार आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद, पाठिंबा, साथीदार सगळी साथ ही अशीच द्यावी अशी मी विनंती करतो आणि माझे मनोगताचे 4 शब्द सांगतो. त्यांनी हिथं खरं बसून माझी पाठ सोपटली पाहिजे, मला आशीर्वाद द्यायला. असे अनेक व्यक्ती समोर आहेत. अभिजित बेल्लेकर लोकसभेचे सहसंपादक आलेले आहेत. कितीतरी व्यक्ती मी नाव घेतलं, जॉईंट कमिशनर म्हणून रिटायर, कमिशनर म्हणून रिटायर झालेले यादव साहेब इथं माया प्रेमापोटी आलेले आहेत. 5 जगातली 5 अत्यंत उंच शिखर पहिल्यांदा सर करणारा भारतीय सिव्हिल नागरिक जो आहे तो आशिष माने इथं आलेला आहे. या बाजूला अनेक लोक, क्षीरसागर साहेब इन्व्हेस्ट बँकेचे की जे पहिल्या दिवसापासून मला, माझ्या व्यावसायिक पहिल्या दिवसापासून मला बघतायत. माझे मामा इथं अविनाश जोशी आलेले आहेत, माझी आई तर आवर्जून व्हीलचेअर बंद काढायचं पण इथं आलेली आहे. कितीतरी माणसं इथं आलेली आहेत. लहानपणापासून माझा साक्षीदार आलेला धनंजय खानोलकर आहेत. माझ्या मेडिकलमध्ये गेल्या 40 वर्षाचे साक्षीदार खास आवर्जून मिरज, कोल्हापूर, पंढरपूर अशा अनेक ठिकाणून इकडनं आलेले आहेत. सर्वांचे मी खरोखर कृतज्ञ आहे. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे विचार सांगतो. धन्यवाद डॉक्टर. एक जाताचा फक्त आठवण करायचं, ह्यानंतर आपला एक अतिशय सुंदर कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर अल्पोपहार पण आहे, म्हणजे प्रोत्साहन म्हणून सांगत नाहीये, नियोजनात आलं म्हणून सांगतोय की आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता डॉक्टरांनी जे पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरिटेज दर्जा संदर्भात सांगितलं, माझा त्याचा छोटा सहभाग कसा होतो फक्त सांगतो. हो सांगतो. एक तर जेव्हा ही मीटिंग सुरू होती पश्चिम घाटाला दर्जा देण्यासंदर्भात, तेव्हा आपले रहमतपूरचे राजेंद्र शेंडे ते फ्रान्स का पॅरिसमध्ये मीटिंग सुरू होती, तिथून ते माझ्या संपर्कात होते. आणि तेव्हा संपूर्ण मीडियामध्ये फक्त सकाळमध्येच बातमी प्रसिद्ध झाली होती की पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरिटेज दर्जा. बाकी कुठे चर्चा सुरू आहे अशी रात्री उशिरा 12-12:30 पर्यंत राजेंद्र शेंडे संपर्कात होते. आणि माझ्या नावावर मला आनंद असा आहे की पश्चिम घाटाला वर्ल्ड हेरिटेज दर्जा हे माझ्या नावावर बातमी प्रसिद्ध सकाळमध्ये झाले. माझ्याकडे कारण ते आहे आणि आज मला ते आठवलं म्हणून आवर्जून सांगतो. मी आमच्या पुस्तकप्रेमी समूहाचे समन्वयक श्रीराम नादर यांना बोलवतो आभार प्रदर्शनासाठी. धन्यवाद. हा आभार प्रदर्शन झालं फक्त. व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच सभागृहातील सर्व मान्यवर, विसावावर सुरू झालेलं आहे त्यामुळे स्ट्रिक्टली आभार, फक्त त्याच्याशिवाय व्यतिरिक्त काही नाही. मी आभार प्रदर्शनाला सुरुवात करतो. प्रमुख पाहुण्यांच्या आधी सुद्धा मी संदीपच्या आईचे आभार आणि ऋण व्यक्त करतो की त्या अशा परिस्थितीच्या कार्यक्रम बघायला आल्या आणि आम्ही जर कार्यक्रम आयोजित केला तर 3 संस्थांनी उपस्थित राहिल्या.
बोरसे सर प्रख्यात चिकित्सक आणि शल्यविशारद आणि राजहंस प्रकाशनचे संपादक हे आमच्या कार्यक्रमाला आले. एक व्यासंगी संपादक प्रत्यक्ष आम्हाला पहिल्यांदाच त्यांचं बोलणं ऐकायला मिळालं आणि त्याच्या पाठीमागे शिरीष चिटणीसचे आता तुमच्याकडे सिक्रेट कळालं. योजक असते तर दुर्लभ असं म्हणतो तर कसं हे शिरीष चिटणीस जिरपे सर दुसरे प्रमुख पाहुणे आणि ते आज इथे आले. त्यांनाही मी तरी पहिल्यांदाच ऐकलं. 29 तारखेला महाराष्ट्रामध्ये त्यांचा लेख आपण सगळ्यांनी वाचलेला आहे. देवरेश्वरचा छान लेख आलेला होता तो. आणि त्यांनी महत्त्वाचं असं सांगितलं त्याला थोडं लोकांनी 2 मिनिटं जरा लक्ष देऊ ना. इतका चांगला कार्यक्रम झाला. लोक बोलतात एकमेकांचा. कमीत कमी प्रमुख पाहुण्यांचं समोर तरी असं नको. जिरपे सरांच्यामुळे इथल्या असं गिर्यारोहण मोहिमेला मोटिवेशन मिळेल, प्रेरणा व्यक्त करतो. पुरुषोत्तम पाटील आणि चिटणीस सर हे आयोजकच आहेत, त्यांचे आभार नाही. पण विनोद कुलकर्णीचे वेगळ्या दृष्टीने आभार आहेत, म्हणजे ते आमचे मार्गदर्शक आहेत. पण ते अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आहेत. या डेसिग्नेशनसाठी तुमचे आम्ही ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पुढे जो कार्यक्रम होणार आहे आभार प्रदर्शन आधी ओळखून घेतोय. पण देसाई सर इथे आलेले आहेत आणि केव्हापासून त्यांनी ठरवलेलं होतं की 1 तारखेला कार्यक्रम करायचा आणि मग सगळी ही पुढची गोष्ट ठरली. तर देसाई सर आणि अस्मिरा मॅडम, राईलकर मॅडम आणि डॉक्टर सुनील पटोले जे गायक दोघेजण करणारे त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. ध्वनिक्षेपण व्यवस्था सचिन शेवडे, त्यानंतर IMAच्या हॉलची व्यवस्थापन समिती यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो. सातारा शहरातील सर्व वृत्तपत्रे, वाहिन्या, त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी पतसंस्थेचा कर्मचारी वर्ग, राजपुरोहितच्या ज्या काही व्यवस्था आहेत त्याचा आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करतो. जे मानपत्र तयार केलं ते गौरव ट्रॉफीचे शुभम कंटक त्यांच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. आणि हे आमचे शुभम बल्लाळ इथे पतसंस्थेचे आहेत. हे सगळ्या आमच्या आम्ही पुस्तकप्रेमी सत्य आणि इंगळे सर हे सगळं शूटिंग करतात आणि दुसऱ्या दिवशी मग आमच्या चॅनेलवर ते प्रकाशित होतात. त्यांना मी धन्यवाद देतो. हे जे मानपत्र लिहिलेलं आहे ते डॉक्टर निर्मोही फडके ठाण्याच्या त्यांनी लिहिलेलं, जे छान लिहिलेले. आणि परत तुमचं मला संतोषी बोलायचं आहे की कविता चिटणीस मॅडम लिहिलेलं हे त्यांनी मला सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं की मानपत्र निर्मोही फडके मॅडम दिले, त्यांच्याबद्दल मी आभार मानतो. त्या निर्मोही फडके जयवंत दळवींच्या जन्मशताब्दीचा साजरी करण्याचा वसा त्यांनी सध्या घेतलेला आहे. आम्ही साताऱ्यात त्यांचे 2 कार्यक्रम केले, इचलकरंजीला झाला. आणि त्यानंतर मला दिवटे सरांचा इथे उल्लेख करा. दिवटे सर आणि त्यांचे आमचे 2 मित्र हे कोल्हापूरवरून ते कार्यक्रमाला आले, तर त्यांच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि माझे आभार थांबवतो. धन्यवाद.